कसे आहात सगळे? कोणत्या इयरचे कोणते सगळं थर्ड इयर गोळा झाले आज. ओके, सगळ्या थर्ड इयरमध्ये आता MPSCचा उत्साह पेटलेला दिसतोय. ओके, काय माझ्याकडून काय काय अपेक्षा आहेत सांगा. तुम्हाला कोणत्या परीक्षेबद्दल तुम्हाला सांगायचं आहे? म्हणजे कशासाठी जमलेला आहेत तुम्ही माझ्याकडे? मी तर काय सगळं सांगणार आहे. ओके, तुम्हाला सगळ्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे, इकडे ते सगळ्यांना ते. हां, ओके. हां, ओके. अजून बाकी ॲग्री MPSC वाले सगळे UPSC वालेच आहेत का? सगळ्या एक्झाम देणार आहेत सगळे? ओके, तुम्हाला दिसतं इकडून? इकडे बसा नाही. हां, काय लोड घेऊ नका, सगळे आपलेच माणसं आहेत, बसायचं. ओके. हां, इथून MPSC सुरुवात होती. ओके, तर आता बघा, ज्यावेळेस आपण सिलेबस अभ्यास करतोय, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता एक्झाम, दोन प्रकारच्या एक्झाम आहेत ज्यावेळेस आपण प्रिपरेशन चालू करतोय. बऱ्याच जणांनी ऐकलेले असतील नसतील. आता बेसिकपासून मी सुरुवात करतोय. एक आपण तास दीड तास याच्यावरती चर्चा करूया सगळ्या गोष्टी. जसं की आता UPSC आहे. UPSC मध्ये जर बघितलं तर सिव्हिल सर्व्हिस एक्झाम ही एक्झाम देता येते आपल्याला. आता याच्यामध्ये काय आहे? प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. ओके, आता UPSC मध्ये दोन एक्झाम देता येतात. एक प्रिलिम्स आहे आणि दोन वेगवेगळ्या काय आहेत त्याच्या मेन्स देता येतात. जसं की काय आहे? सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आहे ज्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला IAS, IPS जे काही 26 पोस्ट आहेत वेगवेगळ्या त्याचा आपण अभ्यास करत असतोय त्याच्यासाठी. मग त्याच्यामध्ये ग्रुप Aच्या आहेत, ग्रुप Bच्या सर्व्हिसेस आहेत. ओके, आता ही जी काही प्रिलिम्स आहे, प्रिलिम्स पहिली जे आहे तो पहिला पेपर 200 मार्कचा होतो आणि दुसरा पेपर जो आहे तो 200 मार्कचा होतो. पहिला पेपर काय आहे? मेरिट बेस आहे. दुसरा पेपर जो आहे तो क्वालिफाईंग आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर इथं तुम्हाला काय आहे 100 क्वेश्चन्स राहतात. 2 मार्काला एक क्वेश्चन असतो, त्याच्यावरती मेरिट लागतं आणि त्या सगळ्या गोष्टी. ओके, त्याच्यानंतर जो सीसॅटचा पेपर आहे, सीसॅटच्या पेपरमध्ये जर बघितलं तर तो काय आहे त्याच्यामध्ये 80 क्वेश्चन्स असतात. ओके, 80 क्वेश्चन मध्ये 2.5 मार्क्सला एक क्वेश्चन कॅरी करतो तो जो आहे ते मार्क्स त्याचे, आणि तो 200 मार्क्सचा पेपर असतो, तो क्वालिफाईंग आहे. आणि या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये जर बघितलं तर ॲग्रिकल्चर वाल्यांसाठी सगळ्यात मोठं बॅरियर म्हणजे सीसॅट आहे. कारण की सीसॅटची जी काही लेंथ आहे क्वेश्चनची, क्वेश्चन सुटतात आहे पण त्याच्यासाठी काय आहे जो काही थिंकिंग आणि अनालिसिस जे आहे ते खूप जास्त लागतंय. ओके, म्हणजे बरेचसे IIT वाले सुद्धा आहेत, इंजिनिअरिंग वाले सुद्धा आहेत, त्यांचे सुद्धा सीसॅटचे पेपर निघत नाहीत. किंवा इव्हन मॅथ्स ऑप्शनल ज्यांचे आहेत, आता माझा एक रूम पार्टनर होता, 2 वर्ष मॅथ्स ऑप्शनलचा अभ्यास करत होता, यावर्षी सीसॅट नाही निघालेला. ओके, मग त्या सगळ्या गोष्टी आहेत की सीसॅट त्या डिफिकल्ट लेवलला गेलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे? प्रॅक्टिस पाहिजे. MPSC UPSC कोणती गोष्ट मागते? तर प्रॅक्टिस मागते आणि तुमचं डेडिकेशन, डिसिप्लिन या ज्या गोष्टी आहेत. आता ज्यावेळेस तुम्ही काय आहे, हे झालं प्रिलिम्स. आता ही जर प्रिलिम्स तुम्ही दिली तर ह्या प्रिलिम्स मधून काय आहे तुम्हाला 2 मेन्स ज्या आहेत त्या देता येतात. मग याच्यामध्ये मेन्स जर आपण बघितलं तर 1750 मार्कला सिव्हिल सर्व्हिसेसची मेन्स आहे. याच्यामध्ये काय आहे 2 पेपर जे आहेत ते क्वालिफाईंगचे आहेत. एक तुम्हाला मदर टंगचा आहे, दुसरा इंग्लिशचा पेपर आहे. ओके, त्याच्यानंतर पहिला पेपर आहे एसेचा. एसेमध्ये जर बघितलं तर तो 250 मार्कचा पेपर आहे. त्याच्यामध्ये 2 एसे लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 125 मार्कला पहिला, 125 मार्कला दुसरा. ओके, त्यानंतर काय आहे GS 1चा पेपर आहे. GS 1 मध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये काय आहे, हा 250 मार्कचा पेपर आहे. याच्यामध्ये हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे आणि बाकीचे सब्जेक्ट्स आहेत. ओके, मग जो सिक्युरिटीचा वगैरे सोशल जस्टिस वगैरे त्याचा पार्ट आहे. ओके, त्यानंतर GS 2 मध्ये काय येतं रे? 250 मार्कचा आहे. याच्यामध्ये पॉलिटी, दुसरं गव्हर्नन्स आणि IR इंटरनॅशनल रिलेशन्स. ओके, त्यानंतर काय आहे तिसरा पेपर येतो GS काय आहे 3 आहे. GS 3 मध्ये काय येतं? इकॉन येते, सायन्स अँड टेक्नॉलॉजी येते. त्याच्यानंतर काय येतं? डिझास्टर मॅनेजमेंट येतं. त्यानंतर काय येतं? इंटरनल सिक्युरिटी येतं. आणि अजून काय येतं? ॲग्रिकल्चर अँड एन्व्हायरमेंटचा जो काही पार्ट आहे तो येतो. ओके, त्यानंतर GS काय येतो 4 मध्ये काय येतं? इथिक्स हा जो सब्जेक्ट आहे तो येतो. हा सेम सिलेबस कुठं आलेला आहे? MPSC ला आलेला आहे या वर्षीपासून, ज्याची पहिली प्रिलिम्स होणार आहे का झाली आहे? हा येत अवेअर म्हणायचं. ओके, मग कधी झाली? 9 नोव्हेंबरला झाली. किती जणांनी दिली? अपीएड मधून एकानेच दिले. बरं, ठीक आहे. या वर्षीचे फॉर्म भरा. आता अपीएड असाल नसाल तरी आपल्याला परीक्षेचे सगळे फॉर्म भरायचे, सगळ्या परीक्षा द्यायच्यात. का द्यायच्यात, कशा पद्धतीने द्यायच्यात ते सांगतो मी पुढे तुम्हाला. ओके, हा झाला मेजर काय आहे तुमचा जो GS चा पार्ट आहे, जो MPSC आणि UPSC दोन्हीमध्ये पण सेम आहे तुम्हाला. ओके, फक्त काय केलेलं आहे त्यांनी इथं जे आहे हिस्ट्री आणि जिओग्राफी या दोन्हींमध्ये काय आहे एक वर्ड ऍड केलेला आहे विथ रेफरन्स टू
काय आहे महाराष्ट्र, आणि जॉग्राफीमध्ये पण विथ रेफरन्स टू महाराष्ट्र, मराठीमध्ये सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित असं त्यांनी म्हटलेलं आहे. बाकी सर्व सिलेबस जो आहे तो सेम आहे. ओके, मग याच्यानंतर काय येतं तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय आहे तुमचा जो ऑप्शनल आहे तो येतो. ओके, ऑप्शनल म्हणजे काय तुमचा कितवा पेपर, 6वा पेपर, बरोबर. मग याच्यामध्ये काय आहे तो पहिला पेपर जो येतो ऑप्शनलचा, आता आपण पहिला करूया, इथं 250 मार्कला आहे. दुसरा पेपर जो आहे तो 250 मार्कला आहे. ओके, मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं जो सिलेबस आहे तुमच्याकडे, सिलेबस बघा, आता सिलेबसमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये काय दिलेले आहेत, जवळजवळ 8 सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला त्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. ओके, त्या सिलेबसमध्ये काय आहे, एका दोघांकडे नसेल तर शेअर करा तिथं. ओके, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, पहिला सब्जेक्ट दिलेला आहे इकॉलॉजी, इट्स रिलेव्हन्स टू मॅन, नॅचरल रिसोर्सेस, दिअर सस्टेनेबल मॅनेजमेंट, कॉन्झर्वेशन, असा पार्ट दिलेला आहे सिलेबस. ओके, कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी आहे. दुसरा त्याच्यामध्ये कोणता सब्जेक्ट आहे, ॲग्रोनॉमी दिलेला आहे. तिसरा त्याच्यामध्ये फॉरेस्ट्री असेल, वीड सायन्स असेल, त्यानंतर सॉईल आणि न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल, सॉईल वॉटर कॉन्झर्वेशन असेल, ॲग्रिकल्चर काय आहे, इकॉनॉमिक्स आहे, आणि एक्सटेन्शन लास्टला आहे. ओके, हे पहिल्या पेपरमधले सब्जेक्ट झाले. दुसऱ्या पेपरमध्ये काय दिलेलं आहे, सेल बायोलॉजी आणि जेनेटिक्स दिलेलं आहे. त्यानंतर प्लांट ब्रीडिंग आहे, त्यानंतर सीड टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर प्लांट फिजिओलॉजी आहे का, बायोटेक्नॉलॉजी फिजिओलॉजी. ओके, सीड टेक आणि बायोटेकच्या मध्ये सीड टेकमध्ये बघा 5 पॉईंट दिलेले आहेत. त्याच्यामधले 2 पॉईंट जे आहेत, जो रोल इंटरस्पेसिफिक अँड इंटरजेनेरिक हायब्रिडायझेशन अँड आफ्टर दॅट डीएनए फिंगरप्रिंटिंग वाला पार्ट असेल बघा त्याच्यामध्ये. ओके, तो जो आहे तो बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग फिजिओलॉजी, त्याच्यानंतर मग काय आहे हॉर्टिकल्चर, हॉर्टिकल्चर नंतर दिलेलं आहे प्लांट प्रोटेक्शन, प्लांट प्रोटेक्शन मध्ये एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी, आणि लास्टला तुम्हाला काय दिलेलं आहे फूड सिक्युरिटी. असे 16 सब्जेक्ट तुम्हाला कशामध्ये दिलेले आहेत, ऑप्शनलमध्ये दिलेले आहेत. हे जे की आज आपण पहिल्यांदाच एकत्र वाचले यूपीएससी करणाऱ्यांनी. ओके, सिलेबस कुठून चालू होतो आपला, सिलेबस चालू होतो इकॉलॉजी, इट्स रिलेव्हन्स टू मॅन, तिथपासून चालू होतो. मग इकॉलॉजीमध्ये किती पॉईंट आहेत, ॲग्रोनॉमीमध्ये किती पॉईंट आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला काय आहे जे काही वीड सायन्स दिलेले त्या वीड सायन्समध्ये किती पॉईंट आहेत, फॉरेस्ट्रीमध्ये किती पॉईंट आहेत, हे आपण बघत नाही. ओके, आपण काय करतोय, चालू कोणत्या नोट्स वाचायच्या, सिनियरनं सांगितलं याच्या बाहेर ते वाचायला चालू करू. पण सिलेबसमध्ये काय दिलेले, कोणते कोणते सब्जेक्ट नाहीत डिग्रीतले सिलेबसमध्ये, ॲजमेन हजबंडरी नाही आहे, ASDS. ओके, त्याच्यानंतर दुसरा कोणता नाही आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग दिसत नाही आहे. त्याच्यानंतर एंटोमो आणि पॅथोचं जे तुम्हाला भीती वाटते, कोणता सब्जेक्ट नाही आहे त्याच्यामध्ये प्लांट डायजेस्टिव्ह सिस्टम नाही आहे. त्याच्यानंतर व्हायरस, फंजाय, बॅक्टेरिया जे बेसिक आहे मायकोलॉजी वगैरे ते तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं नाही आहे. ओके, नवीन सब्जेक्ट कोणता आहे त्याच्यामध्ये, फूड सिक्युरिटी आहे, जो की आता तुम्हाला नवीन सिलेबसमध्ये मे बी असू शकेल. ओके, पण तेवढ्या पद्धतीनं तो कव्हर होत नाही. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत अजून, मी पुढं जसं जसं जाईल तसं सांगतो तुम्हाला. आता याच्यामध्ये जर बघितलं तर अराउंड काय आहे तुम्हाला, ह्या जो दोन्ही सिलेबस जर बघितला, सिलेबसचा तुम्ही इच आणि एव्हरी पॉईंट जर काउंट केला तर त्याच्यामध्ये किती पॉईंट्स भरतात, 126 पॉईंट भरतात माझ्यानुसार. तुम्ही क्लासिफाय केले 130 भरतील, 128 भरतील, कारण की कोणी कोणताही पॉईंट ब्रेक करू शकतो कोणत्याही पॉईंटमध्ये. ओके, त्या सगळ्या गोष्टी, बट माझ्या याच्यानुसार जे काही तुमच्या हातामध्ये आहे त्याच्यामध्ये 126 पॉईंट सिलेबसचे भरतात. ओके, कशाचे, पेपर 1 आणि पेपर 2चे. ओके, हा झाला कशाचा, यूपीएससीचा सिव्हिलचा सिलेबस. यूपीएससी काय आहे, CSE सेम सिलेबस आहे कशामध्ये, MPSC मध्ये. कशाला, MPSC आपण इकडे लिहा, MPSC मध्ये काय आहे तर जी राज्यसेवा आपण म्हणतो ज्याला, किंवा जी सिव्हिल म्हणतो MPSCची, त्याचा सिलेबस आहे. दोन्हीकडे 126 पॉईंट 126 पॉईंट, काहीही डिफरन्स नाही आहे. ओके, हे झालं कशाचा, सिव्हिल सर्व्हिसचं. दुसरी एक्झाम देता येते आपल्याला IFOS. ओके, आता ही बऱ्याच जणांना माहीत नसेल, बऱ्याच जणांना. ओके, प्रिलिम्स एकच आहे पण मेरिट जे आहे ते जास्त लागतं, कारण की याच्यामध्ये दरवर्षी 120 ते 100 जागा ज्या आहेत ते येतात, आणि आपल्या कॉलेजने भरपूर सारे रिझल्ट दिलेले आहेत. मी स्वतः, आम्ही 8 जण होतो आपल्या कॉलेजवरून IFS मेन्सला, त्यावेळेस 8 जणांपैकी 4 जण IFS झालेले आहेत त्याच्यामधल्या. ओके, आणि त्याच वर्षी 3 सिव्हिलला सिलेक्ट झालेले, आणि सगळ्यांचे ॲग्रिकल्चर ऑप्शनल होते. आणि आपण म्हणतोय ॲग्रिकल्चर ऑप्शनल घ्यायचा नाही, मार्क येत नाहीत. ओके, काय येत नाहीत, कशा पद्धतीने करायला पाहिजे ते सांगतो मी तुम्हाला. आता याच्यामध्ये जर बघितलं तर पहिला पेपर जो आहे तुम्हाला GS1 म्हणून पेपर येतो त्याच्यामध्ये, किंवा GSचा पेपर म्हटलं जातं त्याला, काय आहे तर तो 300 मार्कचा राहतो, मेन्स आपण बघतो याचे. ओके, दुसरा आहे जनरल इंग्लिशचा पेपर राहतो 300 मार्कचा. आता हा जो GSचा पेपर आहे याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, इकॉन आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काय राहिलं, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉन,
हा पॉलिटी एक महत्त्वाचा राहिला. ओके, हे जे सब्जेक्ट आहेत हे तुम्हाला 50-50 मार्काला आणि करंट अफेअरचा थोडासा पार्ट असे 50-50 मार्कचे याच्यामध्ये सब्जेक्ट राहतात. असा 300 मार्कचा पेपर राहतो. त्याच्यानंतर जनरल इंग्लिशचा जो पेपर आहे याच्यामध्ये काय राहतं तुम्हाला, तर याच्यामध्ये प्रेसे रायटिंग राहतं, याच्यामध्ये तुम्हाला समरी रायटिंग राहतं, याच्यामध्ये तुम्हाला एसे राहतो छोटासा, त्याच्यानंतर याच्यामध्ये डू ॲज डायरेक्टवाला प्रकार राहतो. ओके, आणि त्याच्यानंतर काय आहे तुम्हाला हा जो पेपर आहे हा 300 मार्क तुमचे कव्हर करतो, कॉम्प्रेन्शन वगैरे त्या सगळ्या गोष्टी. ओके, हा झाला काय आहे तुमचा फॉरेस्टचा पेपर. किती 2 पेपर झाले, किती मार्क झाले 300 आणि 300 600 मार्क झाले. ओके, किती मार्काची मेन्स असते फॉरेस्टची कोण सांगू शकेल? हा 1400 मार्कची मेन्स असते. ओके, मग याच्यामध्ये राहिला 800 मार्कचा विषय. मग इथं काय असतात तुम्हाला 2 ऑप्शनल आहेत. ओके, ऑप्शनल 1 आणि दुसरा काय आहे ऑप्शनल 2 याच्यामध्ये. ओके, मग इथं जर बघितलं तर हा ऑप्शनल 400 मार्कला, हा ऑप्शनल दुसरा 400 मार्कला. याच्यामध्ये याचा पहिला पेपर याचा दुसरा पेपर हा 200 मार्कला, हा 200 मार्कला. ओके, त्याच्यानंतर याचा पेपर पहिला 200 मार्कला, याचा पहिला पेपर किती 200 मार्कला. ओके, यामध्ये मग आता ज्यावेळेस तुम्ही ॲग्रिकल्चर ऑप्शनल सेम कुठे घेतला होता, UPSC सिव्हिलला घेतला होता, तोच ॲग्रिकल्चर ऑप्शनल तुम्हाला कॅरी करायचा आहे कुठं IFSला. कारण की इथं काय आहे एक अगेन गोष्ट आहे महत्वाची, इथं काय आहे 14 ऑप्शनल अवेलेबल आहेत. ओके, 14 ऑप्शनलला काय सांगितलेले त्यांनी क्रायटेरिया सांगितलेले वेगवेगळे जे टेक्निकल डिग्री आहेत, इंजिनिअरिंगचे असतील, बेसिक सायन्स जे आहेत, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बॉटनी आहे, झुलॉजी आहे. ओके, ते जे आहेत आणि त्याचबरोबर इंजिनिअरिंगमधले केमिकल इंजिनिअरिंग असेल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे जे काही सब्जेक्ट आहेत, मॅथमॅटिक्स असेल, ॲग्रिकल्चर असेल, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, ASDS वाला सब्जेक्ट असेल, त्याच्यानंतर फॉरेस्ट्रीवाला असेल, हे सगळे जे 14 ऑप्शनल इथं अवेलेबल. तिथं किती ऑप्शनल आहेत 26 ऑप्शनल आहेत आणि बाकी मदर टंगचे वेगळे जेवढ्या मदर टंग आहेत ज्या शेड्यूल. ओके, त्याच्यामध्ये मग त्या जर बघितल्या तर तिथं भरपूर सारे आहेत. इथं काय आहे टेक्निकल ऑप्शनल. मग टेक्निकल कॉम्पिटिशन आहे, ज्यांची डिग्री कशामध्ये झालेली आहे BSc जे काही सायन्स आहे, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग आहे, टेक्निकल डिग्री ज्यांची झालेली आहे ते इथं काय आहेत इलिजिबल आहेत परीक्षा देण्यासाठी. मग याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय आहे ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर बरोबर काय आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग जो आहे तो घेता येत नाही पहिला. दुसरा काय सांगितलंय त्यांनी ॲग्रिकल्चर अँड फॉरेस्ट्री हे कॉम्बिनेशन घेता येत नाही. तिसरं काय सांगितलंय त्यांनी ॲग्रिकल्चर अँड AHDS ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स हा जो सब्जेक्ट आहे तो घेता येत नाही. चौथी गोष्ट काय सांगितली यांनी याच्यामध्ये 2 इंजिनिअरिंगचे एकत्र जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये घेता येत नाही. हे 4 क्रायटेरिया सांगितलेत. त्याच्यामुळे काय होतं आपल्याला ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग घेता येत नाही, ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्री घेता येत नाही, ॲग्रिकल्चर आणि AHDS घेता येत नाही. मग आपल्याला घेता कोणता येतो ॲग्रिकल्चर आणि काय आहे बॉटनी. ओके, मग हे कॉम्बिनेशन का फेमस आहे तर याच्यामध्ये काही सब्जेक्ट जे आहेत ते ओव्हरलॅपिंग आहेत. ओके, मग आता ज्यावेळेस तुम्ही काय आहे या दोन्हीचा अभ्यास करताय, ओके, तर इथं जर बघितलं तुम्ही पहिला पेपर तोच आहे जो की तुम्ही आत्ता पाहिला, तो सेकंड पेपर पण तोच आहे जो की आपण सिव्हिलला पाहिला, बट याच्यामधला जेनेटिक्स आहे, याच्यामधला काय आहे प्लांट ब्रीडिंग आहे आणि याच्यामधला फिजिओलॉजी आहे आणि याच्यामधला पॅथॉलॉजी आहे. हे 4 सब्जेक्ट कुठं आहेत तुम्हाला परत बॉटनी ऑप्शनलच्या सेकंड पेपरमध्ये आहेत. ओके, बॉटनी ऑप्शनलमध्ये कुठं आहेत सेकंड पेपरमध्ये आहेत. म्हणजे हा अभ्यास तुमचा इथं यूज होता. ओके, बट सगळ्यात महत्त्वाचं काय ॲनालिसिस अगेन तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेल मी पुढे जसं जसं जाईल तसं तसं. सिलेबस जरी सेम असला तरी क्वेश्चन विचारण्याची डेप्थ जी आहे ती वेगवेगळी. मग हे आपल्याला कळायला पाहिजे. अभ्यास काय असतो ते तुम्हाला आज मला शिकवायचं आहे, ना की मला तुम्हाला कोणत्या क्लासची ॲड करायची माझ्या नाही काही नाही. हेच मी तुम्हाला कॉलेजला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की मला काय सांगायचं आहे तुम्हाला की कशा पद्धतीने नोट्स तयार केल्या गेल्या पाहिजेत, सिलेबस कशा पद्धतीने बघितला पाहिजे, त्याचा ॲनालिसिस कशा पद्धतीने केलं पाहिजे त्या गोष्टी. ओके, मग हे सब्जेक्ट काय होतात आहे तुमचे ओव्हरलॅप होतात आहे कुठं तर हा जो सेकंड पार्ट आहे याच्यामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का तुम्हाला किती पॉईंट होते सिव्हिलला 126 पॉईंट होते. याच्यामध्ये जर बघितलं कशामध्ये ज्यावेळेस तुम्ही IFSला ॲग्रिकल्चर ऑप्शनल जर करताय तर ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये IFSला 98 पॉईंट आहेत सिलेबसचे फक्त. समजतंय 126 किती मार्कला 500 मार्कला, 400 मार्कला किती 98 पॉईंट आहेत. ओके, या गोष्टी मग इथं परत आहे. मग इथं ज्यावेळेस तुम्ही 4 पेपरचा अभ्यास करताय त्यावेळेस तुम्हाला किती पेपरचा अभ्यास करावा लागणार आहे ॲक्च्युली 3 किंवा 3.5 पेपरचा अभ्यास करावा लागणार. ओके, 2.5 3 3.5 पण नाही कारण की इथला पार्ट परत येत आहे त्याच्यामध्ये हा एक पेपर आणि हा. मग महत्वाची गोष्ट काय असते ज्यावेळेस तुमची काय होते सिव्हिलची मेन्स होते. कधी होते ऑगस्टला, यावर्षी ऑगस्ट 30च्या आसपास मेन्स झाली सिव्हिलची आणि त्याच्यानंतर 16 नोव्हेंबरला काय होती
फॉरेस्टची मेन्स होती. किती दिवसांचा टाइम भेटतो अराउंड याच्यामध्ये जर बघितलं तर अराउंड तुम्हाला एक 35 ते 40 दिवसांचा टाइम भेटतो याच्यामध्ये. 40 दिवसांमध्ये काय होतं, ज्यावेळेस जर तुमचे दुसरे ऑप्शनल असेल, आता तुम्ही दुसऱ्या ऑप्शनलकडे वळताय, काय घेतो, PSIR घेतो, जॉग्राफी घेतो किंवा दुसरा सब्जेक्ट घेतो आणि तुम्हाला वाटतं की त्याच्यामध्ये पण लगेच रिझल्ट आहे. रिझल्ट कुठंच नाही आहे. किंवा अजून सगळ्यांमध्ये महत्त्वाची गोष्ट पसरली, सोशियोलॉजी ऑप्शनल छोटा आहे, तो घेतला की काय आपण जे बघतोय तेच करायचं. त्याच्यामध्ये लग्नाचे प्रकार किती जणांना माहीत आहेत ते तिथं विचारले जातात. ओके, नुसतं लग्न करणं हे प्रकार नाही आहे, त्याच्यामधले प्रकार, विवाह संस्था कशी चालते, माणसाचं जे काही कल्चर आहे ते कशा पद्धतीने बनलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि असं नसतं, तुम्हाला मी पुढे अगेन एक्सप्लेन करून दाखवेल की प्रत्येक डायमेन्शन UPSC देत नाही, MPSC नाही आहे ही. ओके, त्या सगळ्या गोष्टी. आता याच्यामध्ये जर बघितलं तर 40 दिवसांमध्ये तुम्हाला तयारी करायची असते. मग जर नवीन 2 ऑप्शनल तयार करायचे असतील, तुमचा PSIR आहे तिथं आणि तुम्हाला काय आहे IFS ला तुम्ही क्वालिफाय झालेला आहे एवढा, आणि तुम्हाला काय आहे 2 ऑप्शनलची तयारी करायची, कशी करणार आहे सांगा. हे तर 4 वर्ष करून ॲग्रिकल्चर मधला ऑप्शनलला लिहिता येणार, हिंमत नाही झाली आपली ऑप्शनल घेण्याची, मग 40 दिवसामध्ये काय प्रिपेअर करणार. मग अगेन काय आहे की ज्यावेळेस तुम्ही ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेताय तोच ऑप्शनल तुम्हाला काय आहे IFS ला कॅरी करता येतोय, त्याच्यामध्ये परत बॉटनीचा अभ्यास जो आहे तो ओव्हरलॅप होतोय. आणि ह्या 40 दिवसामध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे, बॉटनीचा जो सेकंड पेपर आहे, ओके, बॉटनीचा काय सेकंड पेपर, त्याचा अभ्यास करायचा आहे. आम्ही 8 जण होतो, मला अजून आठवतं 49 दिवस होतं, 39 दिवस आम्ही डिस्कशन करत होतो, 6 तास डिस्कशन चालायचं, 6 तास डेली बॉटनीचं, आणि ते पण ॲनालिसिस बेसिसवर. 1 मिनिट लेट झाला, आमच्याकडे एक सर होते दीपक धामणे सर, त्यांची बेसिक नोट्स आपण यूज करता तुम्ही बघा, सगळ्यात जास्त पहिल्यांदा ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेऊन आलेले सर. ओके, त्या बेसिक गोष्टी. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर त्यांच्या नोट्समध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी, 1 मिनिट 1 दिवस लेट झाला होता सरांना, सर आता IPS आहेत ते. ओके, एवढे सर बोलतात, मग ही डिसिप्लिन आहे. ओके, कारण की तो जो काळ आहे त्या काळामध्ये तुमचा तेवढा अभ्यास होणं गरजेचं आहे. कारण की 40 दिवसामध्ये जर तुम्हाला, आणि त्याच्यामधले किती झाले, 4 IFS झालेले आहेत. ओके, तो फायदा आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला, ज्यावेळेस अभ्यास करायचा तर तो कशा पद्धतीने करायला पाहिजे. आता जे तुम्ही बघताय ना PYQ तुमच्या हातामध्ये दिलेले, ते PYQ आम्ही 8 जणांनी बसून लिहिलेलं आहे. त्याची माझ्याकडे हँड रिटन कॉपी आहे. प्रत्येक जणाला सब्जेक्ट वाटून दिले होते, 8 जणांना 2-2 सब्जेक्ट दिले होते, ते लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये. मी स्वतः त्यातला जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग लिहिलेला आहे. महेश गीते सर आहेत, त्यांनी दुसरा सब्जेक्ट लिहिलेला आहे. त्याच्यानंतर योगेश कुलाळ IFS आहेत, त्यांनी दुसरा सब्जेक्ट लिहिलेला आहे. दीपक धामणे सरांनी एक सब्जेक्ट लिहिलेला आहे, त्याच्यामधले 30 वर्षाचे आम्ही PYQ काढले होते, ते सेग्रिगेट केले होते त्यावेळेस. मग ते आहे आपल्या सब्जेक्टमध्ये इव्हॉल्युशन न झाल्यामुळे आपल्याला वाटतं की त्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, हा फायदा आहे कशामध्ये, UPSC मध्ये. आता ज्यावेळेस तुम्ही MPSC ला याल, ओके, काय आहे MPSC करतोय आपण, MPSC मध्ये जर बघितलं तर ॲग्रिकल्चरवाला एकच माणूस आहे जो राजा माणूस आहे ह्या क्षेत्रामध्ये. कारण की याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे, 1 प्रिलिम्स आणि काय आहे 4 मेन्स देणारा एक किंग माणूस म्हणजे कोण आहे, MPSC वाला. आणि त्याच्यामध्ये कोण, ॲग्रिकॉस आहे फक्त आणि फक्त. कोणती पहिली आहे याच्यामध्ये, राज्यसेवा. ओके, प्रिलिम्स तुम्हाला माहिती आहे कशी आहे याची. ओके, त्याच्यामध्ये काय आहे, राज्यसेवा 1750 मार्कची आहे. अगेन तुम्हाला ते मगाशी गोष्टी सांगितल्या. इथं काय आहे, 250 मार्कला पहिला पेपर ऑप्शनलचा, 250 मार्कला दुसरा पेपर. आता GS नाही घेत बस त्याचा. ओके, इथं किती पॉईंट, सिलेबसचे 126 पॉईंट. ओके, त्याच्यानंतर दुसरी एक्झाम देता येते तुम्हाला MPSC फॉरेस्ट्री. ओके, MPSC फॉरेस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं तर MPSC फॉरेस्ट्रीमध्ये काय आहे तर हा 400 मार्कला आहे मेन्स याचे. ओके, याच्यामध्ये परत तुम्हाला काय आहे 2 ऑप्शनल निवडायचे. त्या 2 ऑप्शनल मध्ये कोणते, जे 14चे सांगितलं कॉम्बिनेशन, तेच नियम घातलेले आहेत की हे ऑप्शनल घेता येत नाही. मग कोणते ऑप्शनल घेता येतात ते तुम्हाला, पहिला ऑप्शनल तुम्हाला ॲग्री घेता येतं आणि दुसरा ऑप्शनल काय घेता येतं, बॉटनी घेता येतं. आता इथं काय केलेलं आहे त्यांनी, एकच पेपर केलेलं. IFS ला काय होते, 2-2 पेपर होते. मग सिलेबसचे पॉईंट बघा, इथं किती मार्कला 126 पॉईंट होते, IFS ला किती होते 98 पॉईंट होते. इथं काय झाले, आता सिलेबस अजून कमी झाला, अजून कमी मार्क झाले, अजून कमी केला आहे 49 पॉईंट. समजतंय, बॉटनीमध्ये परत त्यांनी पॉईंट जे आहेत ते कमी केलेले. त्याचा सिलेबस तुम्हाला जाताना देतो मी, बॉटनी ऑप्शनलचा कशा प्रकारचा आहे, काय आहे ते, फॉरेस्टचा आणि तो. परत याच्यामधले काय आहेत ते पॉईंट्स, जसं की तुम्हाला काय सांगितलं, जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग काय आहे, फिजिओलॉजी आणि पॅथॉलॉजी काय आहे, अगेन सिमिलर आहे. समजतंय, हे कशामध्ये दुसरी मेन्स देता आली तुम्हाला. किती मार्कांची आहे, 400 मार्क. इथनं पुढच्या ज्या मेन्स आहेत ह्या फॉरेस्टपासून सगळ्यांना काय म्हटलं जातं, टेक्निकल मेन्स म्हटलं जातं. आणि त्या सगळ्या टेक्निकल मेन्स किती मार्काला असतात, 400 मार्काला असतात. आणि त्याचे इंटरव्ह्यू जे आहे ते 50 मार्काचे असतात. ओके, ज्याच्यातले आपल्या
मागचे जे फॉरेस्टचे माझ्याकडे इंटरव्ह्यू झाले, टेस्ट सिरीज झाले, त्याच्यामधले 7 जण आहेत आपल्या कॉलेजचे. त्याच्यामध्ये जवळजवळ 4 ACF आहेत. 48 जागा होत्या, त्याच्यामधल्या 36 जागा कशाच्या होत्या, ACFच्या होत्या आणि 12 जागा RFOच्या होत्या. आता 144 जागा RFOच्या आहेत आता जी प्रिलिम झाली त्याच्यामध्ये. आणि त्या मागच्या ह्याच्यामध्ये आता ॲग्री MPSC सांगतो, ॲग्री MPSC नंतर त्याच्यामध्ये तिसरी एक्झाम काय आहे, ॲग्री MPSC. आता ॲग्री MPSC मध्ये जर बघितलं तर ही किती मेन्स आहे, किती मार्काची, 400 मार्कांची मेन्स आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर पहिला पेपर आणि दुसरा पेपर. पहिला पेपर किती मार्काचा, 200 मार्कचा. दुसरा पेपर किती मार्काचा, 200 मार्काचा. आता जो पहिला पेपर आहे, पहिल्या पेपरमध्ये जर बघितलं तर काय आहे, पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला इथं सांगतो बेसिक काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीचा पार्ट दिलेला आहे, प्रिसिजन फार्मिंगचा पार्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲक्ट सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर लँड रिलेटेड काय आहे, त्याच्यामध्ये लॉज आहेत. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय आहे, करंट अफेअर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲग्रिकल्चर रिलेटेड काय आहेत, स्कीम्स आहेत. ओके. मग त्याच्यामध्ये अगेन तुम्हाला मी सांगेल की किती मार्काला आहे, काय आहे, किती स्कीम आहेत, काय आहेत. कारण की माझ्याकडे एकच फंडा मला असं वाटतो, जो आयोगाने दिलेला सिलेबस आणि त्याच्यानंतर आयोगाने दिलेले PYQ. ओके. त्या गोष्टी हा पहिल्या पेपरमध्ये दिलेला सिलेबस आहे, जनरल सिलेबस आहे. करंट अफेअर याच्यामध्ये जास्त वेटेजला आहे. आणि त्याच्यानंतर हे जे 2 सब्जेक्ट पाहता तुम्ही, कोणता, एन्व्हायरमेंट आणि प्रिसिजन फार्मिंगचा, जी काही तुमची नोट्स आहे जी तुम्ही यूज करता ICARच्या वेबसाईटवरती आहे. ओके. मला वाटतं 70-80 पानाची नोट्स आहे, अशी नोट्स आहे, असा सिलेबस आहे. ईच आणि एव्हरी वर्ड कॉपी आहे सिलेबसमधला तिथला. ओके. त्या गोष्टी हा पहिला किती आहे तुमचा, 200 मार्कचा सिलेबस. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा पेपर. दुसरा पेपर किती, 200 मार्कला. आता 200 मार्कला काय केलेली मजा माहिती का, BSc ॲग्रिकल्चर जी डिग्री आहे ती अराउंड 120 मार्कापर्यंत ठेवलेली. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय केलेलं त्यांनी, हॉर्टिकल्चरची डिग्री दिलेली. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची डिग्री आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय आहे, प्लांट बायोटेक्नॉलॉजी आहे. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय आहे, फूड टेक्नॉलॉजी दिलेलं आहे. ओके. त्यानंतर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ABM दिलेलं आहे. ओके. त्यानंतर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, फिशरीज, BSc फिशरी. आणि त्याच्यानंतर काय आहे, होम सायन्स. ओके. अशा किती 8 डिग्रींचा अभ्यास जो आहे तो सेकंड पेपरमध्ये फक्त. आणि मग याच्यामध्ये एका डिग्रीचा अभ्यास, याचा सिलेबस जो आहे 13 पानाचा आहे याचा सिलेबसच फक्त. जे की तुम्हाला हातामध्ये जे सिलेबसचं दिलेलं तसं मी सेग्रिगेट केला आहे, तो पॉईंटमध्ये 40 पानं झालेत सिलेबसचे. जे की तुमची एक नोट्स आहे एका सब्जेक्टची डिग्रीमधल्या कोर्सची, तेवढा त्याचा सिलेबस आहे. ओके. मग त्या सगळ्या गोष्टी हा तुम्हाला कुठं करायचा आहे, तर तो ॲग्री MPSCला करायचा आहे. त्याची माझी बॅच होती, त्याच्यामध्ये आत्ता इंटरव्ह्यू चालू आहेत, पलीकडे इंटरव्ह्यूच चालू आहेत. आपल्याच कॉलेजचे 2 सिनियर बसलेले आहेत तिथं इंटरव्ह्यू घ्यायला जे आहेत ते. मग त्याच्यामध्ये माझ्याकडे जवळजवळ 119 विद्यार्थी होते. कशामध्ये, बॅचमध्ये. कशाला, टेस्ट सिरीजला 17 टेस्ट घेतलेले होते. आणि त्या 17 टेस्टमध्ये काय आहे, जवळजवळ 17 टेस्टमधून जे 119 पैकी 77 विद्यार्थी काय आहेत, इंटरव्ह्यूला आहेत. 119 पैकी का आहेत, तर माझा एकच फंडा आहे, नोट्स मेकिंग, ॲन्सर रायटिंग. दुसऱ्या काहीच गोष्टी नाही. वाचणारा माणूस पोस्ट काढू शकत नाही. वाचल तर काय आहे, चर्चा करायची, चहाला गेलं आपण UPSC करतो, आपण MPSC करतो, सगळ्यांना दाखवायचं आपलं नॉलेज किती काय आहे. तो जो लिहितो डिस्क्रिप्टिव्हमध्ये तो पोस्ट काढून जाणार आहे. मग ते लिहिणाऱ्या गोष्टी आहेत, हे सगळे पेपर आहेत. जे 17वी टेस्ट झाली त्यांचे हे पेपर आहेत. त्याच्यामध्ये त्या पद्धतीचे पेपर आहे. 17वी टेस्टचा पेपर आहे हा. आणि ह्याच्यामधला तुम्ही बघितला एखादा दुसरा सिलेक्ट नसेल, नाही तर सगळे सिलेक्टवाले नाव आहेत हे तुम्ही यांच्या नावावरून क्रॉस व्हेरीफाय करू शकता. कशामध्ये, लिस्टमध्ये. का, तर त्या पद्धतीचं रिप्रेझेंटेशन आहे, त्या पद्धतीच्या गोष्टी आहेत. ही बघा इथं डायग्राम दिसते तुम्हाला, सॉईल टाईपची आहे इंडियाची, काय सापडते, कशा पद्धतीने सापडते. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, लॅक आहेत आपल्या कशामध्ये, ज्यावेळेस तुम्ही डिग्रीचा पेपर लिहिताय त्यावेळेस. ओके. आता हा पवार म्हणून आहे ते, किंवा दुसरे अजून आता ह्या मॅडम बघा लिहिण्याचा मुलीचा पेपर आहे. ओके. जस्ट दाखवतो तुम्हाला. बघ हा आणि हा पेपर कोणता चांगला वाटतो रे लिहिण्यामध्ये, हा कुठला सुटसुटीत लांबून कोणता चांगला वाटतोय, हा वाला का बेस्ट लिहिलेला आहे. ह्याच्यामुळे मुलींचं मेरिट जे आहे यावर्षीच्या लिस्टमध्ये बघा जास्त लागतं आहे. FSOला डिस्क्रिप्टिव्हला तिथं मुलींचं मेरिट जे वाढलंय, मेन्सला अगोदर मुलांचं मेरिट जास्त लागेल. आता तुम्ही बघा ह्या वर्षी ॲग्री MPSCचा पण परवा रिझल्ट, मागच्या आठवड्यात रिझल्ट आला, त्याच्यामध्ये मुलींचं मेरिट जे आहे ते जास्त लागेल. का, तर लिहिण्याच्या पद्धती. मग त्याच गोष्टी आहेत त्या आपल्याला सुधारायच्या आहेत. मग ह्या गोष्टी आहेत की एवढे सारे सिलेबसचे पॉईंट आहेत. आता याच्यामध्ये बरेच जण सांगतात
ज्यावेळेस तुम्हाला काय आहे सिलेबस सांगतात, तुम्ही ऐकलं असेल ऍग्री एमपीएससीचा सिलेबस जो आहे, तुमचे सिनियर सांगत असतील तुम्हाला काय सांगतात की ऍग्री एमपीएससी सिलेबस आणि ऑप्शनलचा सिलेबस वेगळा आहे, 10% सेम आहे. नाही, माझ्यासमोर घेऊन या, मी प्रूव्ह करून दाखवतो किती टक्के सेम आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही सिलेबस पाहता कशाचा, ऍग्री एमपीएससीचा, प्रत्येक वर्ड टू वर्ड आहे ऍग्री एमपीएससीचा सिलेबस काय केलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे. यूपीएससी तसा सिलेबस जो आहे तो एक्सप्लेन करत नाही. म्हणजे 126 पॉईंट आहेत. जसं की तुम्ही आता त्याच्यामध्ये बघा सीटटेकचा सिलेबस बघा, सीटटेकमध्ये 3च पॉईंट आहेत. ओके, पहिला पॉईंट काय आहे त्याच्यामध्ये सीटटेकच्या सिलेबसमधला, सीड प्रोडक्शन अँड काय सांगितलेलं, सीड प्रोडक्शन आणि प्रोसेसिंग 2 डायमेन्शन झाल्या, प्रोडक्शनची 1, प्रोसेसिंगची 2, सीड सर्टिफिकेशन 3, टेस्टिंग 4, स्टोरेज 5, डीएनए फिंगरप्रिंटिंग बायोटेकचा पॉईंट आहे, सीड रजिस्ट्रेशन कितवी झाली डायमेन्शन, 6वी डायमेन्शन. ओके, त्याच्यानंतर रोल ऑफ पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर, सीड प्रोडक्शन कितवी, 7वी डायमेन्शन, मार्केटिंग 8वी डायमेन्शन. ओके, आणि खाली जो आहे तो प्लांट बिडिंग मध्ये येतो क्वेश्चन. ओके, किती डायमेन्शन आहेत, 8 डायमेन्शन आहेत. ओके, मग आता हे जे सांगतात ना 10% सिलेबस सेम आहे, ज्यावेळेस तुम्ही कशामध्ये जाताय, सीटेकच्या सिलेबसमध्ये जाल, सीटेकचं जर अनालिसिस केलं तुम्ही, जे आपण अनालिसिस प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये जर बघितलं जे काही सीटेक आहे, ओके, त्याच्यामध्ये आयोगाने 31 वर्षामध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहेत तुम्हाला, त्याच्यामध्ये 26 डायमेन्शन वरती क्वेश्चन विचारले. किती, 26 डायमेन्शन. आणि आयोगाने किती कव्हर केलेत, 8 केलेत, 8. ओके, त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये बघा मी सांगतो ते क्वेश्चन्स तुम्हाला सापडतात आहे का, की सिलेबसमध्ये पॉईंट दिसतोय का, नाही. सीड क्वालिटी दिलंय का, तिथं मेन्शन केलंय का, नाही. सीड ट्रीटमेंट आहे का मेन्शन, नाही. सीड व्हायबिलिटी वगैरे आहे का मेन्शन, नाही. सीड जर्मिनेशन नाहीये, व्हरायटल सीड प्रोडक्शन नाहीये, हायब्रिड सीड प्रोडक्शन नाहीये, PPVFR आहे त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर सीड एनहान्समेंट नाहीये, टाइप्स ऑफ सीड नाहीये, प्रिन्सिपल्स ऑफ सीड नाहीये, त्याच्यानंतर प्युरिटी ऑफ सीड नाहीये, इम्प्रूव्ह ऑफ सीड नाहीये, त्याच्यानंतर काय आहे सर्टिफाईड सीड आहेत त्याच्यामध्ये, SSCA आहे पब्लिक आणि प्रायव्हेट, सीड टेस्टिंग आहे, सीड इंडस्ट्री त्याच्यामध्ये आहे पब्लिक आणि प्रायव्हेट वाली. ओके, NSC आहे त्याच्यामध्ये, सीड सप्लाय सिस्टम नाहीये त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर सीड लेजिस्लेशन आणि सीड रजिस्ट्रेशन अशा. त्याच्यानंतर काय आहे सीड आणि ग्रेन मधला डिफरन्स, एंडोस्पर्मिक आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड. ह्या 26 डायमेन्शन काय आहेत. ज्यावेळेस तुम्ही हा सिलेबस कशामध्ये पाहाल, ऍग्री एमपीएससी मध्ये, हा इच आणि एव्हरी वर्ड काय आहे तिथं एक्सप्लेन केलेला आहे ऍग्री एमपीएससी सिलेबसमध्ये. त्याच्यामुळे तो काय झालेला आहे, 13 पानाचा सिलेबस झालेला आहे. यूपीएससी तसं करत नाही. यूपीएससीनं काय केलं, किती पॉईंट दिलेले आहेत, 8च पॉईंट दिलेले आहेत. आणि क्वेश्चन किती डायमेन्शनवरती विचारलेत, 26 डायमेन्शनवरती विचारलेत. कशामध्ये, सीडमध्ये. मग हा स्कॅम केला जातोय तुमच्यासोबत, 10% सिलेबस सेम. आणि तुमच्या सिनियरला पण हेच ऐकलंय त्यानं फक्त युट्यूबला, त्यानं बी सिलेबस कधी वाचलेला नाही त्याच्या आयुष्यात. आणि सिनियर बी सांगतोय नाही 10% सिलेबस सेम आहे रे, इथं काय खरं नाही. अरे काय मेंडेलचा लॉ तिथला वेगळा आणि इथला वेगळा आहे का मला सांग. हा, आणि परत सांगतात ॲग्रिकल्चरला मार्क येत नाही. मेंडेलचं स्टेटमेंट लिही ना तू, मेंडेलनं जे कन्क्लुजन सांगितलंय त्यानं त्याच्यासाठी आयुष्य घालवलं ते आहे असं स्टेटमेंट लिही. तुमचा पेपर मग मुर्मूंनी चेक करू, नाहीतर नरेंद्र मोदींनी चेक करू, नाहीतर ट्रम्पने चेक करू. स्टेटमेंट जर मेंडेलनं सांगितलं हेच लिहिलं स्टेटमेंट तुम्ही लॉचं, कुणीच मार्क काटू शकत नाही ह्या जगात. मेंडेल माघारी आला तरी काटू शकत नाही. समजतंय. मग आपल्या विद्यार्थ्यांचं हे चुकतंय की लिहायला काय पाहिजे आणि लिहितोय काय, मला काय येतंय आणि मला काय येत नाही. जसं की आता माझ्याकडे परवा दिवशी एक सर आले होते, आता माझ्याकडे टेस्ट सिरीज चालू आहे, जे आता राज्यसेवा मेन्स आहे ना त्याची उद्या 5वी टेस्ट आहे. ओके, त्याच्यामध्ये आमचा मागचा टेस्ट होती, त्याच्यामध्ये इरिगेशन शेड्यूल दिलेलं होतं. ओके, इरिगेशन शेड्युलिंग, आणि त्याची काय विचारलेली होती, डेफिनेशन विचारलेली होती, आणि त्याचे काय विचारलेले होते, अप्रोचेस जे आहेत ते विचारलेले होते. डेफिनेशनमध्ये काय लिहिलं होतं सरांनी, डेफिनेशनमध्ये लिहिलेलं आहे ॲज पर वॉटर क्रॉप नीड, जी काही वॉटर रिक्वायरमेंट आहे ती प्रोव्हाइड केली जाते, त्याला काय म्हटलं आता इरिगेशन शेड्युलिंग म्हटलं नाही, ती डेफिनेशन आहे. सायंटिफिकली जरी बघितलं तर काय डेफिनेशन असायला पाहिजे, इरिगेशन शेड्यूलची 2च शब्द आहेत त्याच्यामध्ये, व्हेन टू इरिगेट अँड हाऊ टू इरिगेट. बट हे काय होतंय, हे आता तुम्ही डिग्रीत आहे म्हणून सांगताय, 2 वर्षांनी 3 वर्षांनी ते निघून जाते. कारण की आता काय वाचतोय आपण, प्रेसिडेंट काय करतोय, आता हे बेसिक परफेक्ट करून घेत नाहीये आपण. ओके, मग हे 2 शब्द आले, तुमचे डेफिनेशन कोणी चेक करणार नाही पुढे. हे वर्ड यायला पाहिजेत, हे वर्ड येत नाहीत आपल्या लिहिण्यामध्ये. मग ह्या गोष्टी आहेत, ह्या पद्धतीनं काय आहे, हा सिलेबस आहे कशाचा, आपला ऍग्री एमपीएससी मधला. समजतंय, ऍग्री एमपीएससी मध्ये हे आहे. त्याच्यानंतर 4थी मेन्स राहिली आपली, 3 झाल्या मेन्स बरोबर. 4थी मेन्स आहे कशाची, FSO.
फूड सेफ्टी ऑफिसर. फूड सेफ्टी ऑफिसरची मेन्स किती मार्काची? 400 मार्कची. याच्यामध्ये पहिला पेपर, याच्यामध्ये दुसरा पेपर. आता याच्यामध्ये जर बघितलं तर इथं काय आहे 50 ते 60 मार्करला अगेन तुम्हाला काय आहे ॲग्रिकल्चरचा जो सिलेबस आहे हॉर्टिकल्चर मधला, फूड प्रोसेसिंग मधला, तो परत इथं काय करतो? ओव्हरलॅप करतोय. समजतं ह्या गोष्टी. म्हणजे एक ॲग्रिकल्चर ऑप्शनल जर प्रिपेअर केला तर किती एक्झाम मध्ये आहे? वरती 2 आणि खाली 4, 6 एक्झाम. त्याच्यानंतर हे झाले तुमचे एक्झाम. त्याच्यानंतर आता बघा नाबार्डचे काही जण अभ्यास करतात आहे. नाबार्डला मेन्सला ॲग्रिकल्चरचे 4 ते 5 क्वेश्चन येतात डिस्क्रिप्टिव्हचे, टाईप करायचे असतात तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर IBPSला ॲग्रिकल्चर आहे तुम्हाला. ओके. आता तुम्ही पुढच्या वर्षी देणार MCAR, त्याच्यामध्ये आहे ICR, JRF द्याल वगैरे, तिथं ॲग्रिकल्चर आहे. एकदा जर कन्सेप्ट क्लिअर झाला तर परत गरजच नाही तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायची. जे काही गोष्टी लागतात आहे त्या सगळ्या इथं क्लिअर होतात. एवढ्या सगळ्या एक्झामला काय ॲग्रिकल्चर. आणि तुम्ही काय म्हणता? ॲग्रिकल्चर ऑप्शनल सोडून देतो आणि दुसरा ऑप्शनल घेतो. एवढ्या साऱ्या एक्झाम तुम्ही सोडून देताय हातामधून, एवढ्या साऱ्या एक्झामची तुम्ही चूक करताय. मग ॲग्रिकल्चर डिग्री करण्याचा फायदाच काय? ओके. जसं की आत्ता 258 जागा आहेत, 258. ओके. ॲग्रिकल्चरच्या 21ला 22ला 258 जागांची ॲड आली, 23ला परत ॲड आली नाही, 24ला ॲड आली 258 जागांची. ओके. त्याच्यानंतर 25ला ॲड आलेली नाही, 26ला ॲड येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 484 जागा आहेत. ओके. सकाळी मी एक इंटरव्ह्यू घेतला, मॅडम 24च्या पासआउट आहे, 24च्या पासआउट आहे आत्ता इंटरव्ह्यूला. 100% त्यांना इंटरव्ह्यूला 35 मार्क येणार. आयोगाला काय पाहिजे? कॅप्चर यंग ऑफिसर, जी पॉलिसी आहे. कारण की 35व्या वर्षी कॅन्डिडेट सिलेक्ट होणं आणि 23व्या वर्षी कॅन्डिडेट सिलेक्ट होणं, किती वर्षांचा फरक आहे? 12 वर्षांचा फरक आहे. समजतंय? 12 वर्ष त्याची सर्व्हिस वाढते, 12 वर्ष त्याचा एक्सपिरियन्स डिपार्टमेंटमध्ये वाढतोय, 12 वर्ष त्याचं रिटायरमेंट एज जे आहे ते मागे येते. समजतंय? त्या कॅन्डिडेटवरती खर्च करून. त्याच्यामुळे काय आहे, त्यांना इंटरव्ह्यूला जास्त मार्क काय येतात तर ते आहे. तुम्हाला घ्यायचं, तुमच्यावर ट्रेनिंगला तेवढाच खर्च करावा लागणार आहे, त्यांना पण तेवढाच खर्च करावा लागणार आहे. त्या गोष्टी त्याच्यासाठी काय आहे, आत्ता जेवढा अवेअरनेसना अभ्यास कराल तेवढं. आता काय आहे तुम्हाला सांगतो मी, आत्ता जानेवारीमध्ये आपलं काय येणार आहे? जानेवारीमध्ये आता आपला चषक येणार आहे, फेब्रुवारीमध्ये डेज येणार आहेत, परत मार्चमध्ये मिड येते. ओके. मिड झाल्यानंतर एक्झॉस्ट झालेला असतो, आपण घरी जातो. मग तोपर्यंत सेम एंड आलेला असतं, तोपर्यंत आपल्याला मॅन्युअल लिहायचे असतात, तेच बळच लिहून होतात. तोपर्यंत आली सेम एंड. मग आलं 7वं सेमिस्टर. 7व्या सेमिस्टरमध्ये नाही, आता 7वं झालं, 8वं आलं. आता काय शेवटचं सेमिस्टर आहे, हे परत भेटणार नाहीत. हे तुम्ही अभ्यास केला, पोस्ट निघाली तर भेटतील. ज्यांची पोस्ट नाही निघाली ते एकमेकांना भेटत नाही, किंवा तो परत कोणाला भेटायला बी येत नाही जनरली बघितलं तर. मग त्या गोष्टी आहेत की त्याच्यासाठी अभ्यास करा दादांनो. नाहीतर एवढ्या साऱ्या एक्झाम आहेत. अगोदर कसं होतं, राज्यसेवा वेगळी, प्रिलिम्स वेगळी, मेन्स वेगळी, फॉरेस्ट्री वेगळी, प्रिलिम्स वेगळी, मेन्स वेगळी, ॲग्रिकल्चर वेगळं, त्याची प्रिलिम्स वेगळी, मेन्स वेगळी, FSO प्रिलिम्स वेगळी, मेन्स वेगळी. आता काय झालेलं आहे, अलाइन झालेलं. एक मेन्स 4, एक पेपर जो आहे प्रिलिम्सचा आणि 4 मेन्स देता येतात. समजतंय का? हे कोणालाच देता येत नाही. हे फक्त आता काय आहे, ह्या वर्षीपासून चालू झालंय. आणि किती वर्ष राहील? जो काही वर्ष राहील तुमच्यापर्यंत राहिलं, बस झालं आपल्याला, आपण पास झालो, परत बघूया. ओके. मग ह्या गोष्टी आहेत, ह्या एवढ्या साऱ्या सेम आहेत आणि एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत. ओके. मग समजलं काय आहे आपल्याला? 500 मार्कला ज्यावेळेस सिलेबस आहे त्याच्यामध्ये 126 पॉईंट आहेत. 400 मार्करला आहे त्यावेळेस किती आहेत? 98 पॉईंट आहेत त्याच्यामध्ये. आणि 200 मार्कला जो सिलेबस आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये 49 पॉईंट आहे. हे ह्या 3 मेन एक्झाम आहेत. ओके. IAS. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही MPSC फॉरेस्ट्री देता त्याच्यामध्ये क्लास 1 अधिकारी कोणते आहेत फॉरेस्टमध्ये? कोण येतं? ACF. काय फुल फॉर्म? असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट. ओके. जी क्लास 1 ची आहे. आणि दुसरी काय आहे? RFO, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, जी क्लास 2 आहे. ज्यावेळेस ॲग्री MPSC देत आहे, आता पलीकडे इंटरव्ह्यू चालू आहेत, ते विद्यार्थी देतात आहेत, त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे सगळ्यात मोठी पोस्ट? DDA, डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर, किंवा कृषी काय म्हटलं जातं त्याला, उपसंचालक, डेप्युटी कलेक्टर लेवलची पोस्ट. ओके. 2-3 तालुक्यासाठी एक डिव्हिजनल ऑफिसर असतो तो. ओके. सब डिव्हिजनल, सॉरी. ओके. त्यानंतर दुसरा कोण येतो? TAO, तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर. ओके. ही जी आहे ती काय येते? हायर, काय येते? हायर क्लास 2 येते. ओके. आणि दुसरी काय येते? सर्कल ॲग्रिकल्चर ऑफिसर किंवा मंडल कृषी अधिकारी जे आपण म्हणतो तेही काय आहे? लोअर क्लास 2. ओके. मग ह्या काय आहेत? ह्या तिन्ही पोस्ट गॅझेटेड आहेत, ह्या दोन्ही पोस्ट गॅझेटेड आहेत. गॅझेटेड म्हणजे काय? राजपत्रित. म्हणजे काय? MPSCचा अभ्यास करतोय आपण, कलेक्टर होतोय. गॅझेटेड, राजपत्रित मराठीत नाही विचारलं ट्रान्सलेशन काय?
राजपित्रीत म्हणजे काय? ज्यांना काय म्हटलं जातं, खरं अधिकारी म्हटलं जातं. भांडून अधिकारी लावायचेच नाही यांचं, हे खरे अधिकारी आहेत. ऑफिसर जे आहे गॅजेटेड, गॅजेटमध्ये इन्व्हॉल्व आहेत. कशाच्या? भारताचं जे गॅजेट आहे, भारत का राजपत्र येतं बघा त्याच्यावरती, गॅजेट ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये ते खरे अधिकारी आहेत. बाकीचे आता जसे की कृषी सेवकचं सहाय्यक कृषी अधिकारी केले, ते फक्त म्हणण्यासाठी केलेले, ते अधिकारी नाही ते. ओके, काही कंबाईनच्या पोस्ट आहे त्या पण गॅजेटेड पोस्ट नाहीत आहे, माहीत आहे. जे STI लावता तुम्ही, इन्स्पेक्टर येतो, अधिकारी नाही, समजतंय. मग त्या आहेत त्याच्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टी येतात. मग हे अधिकारी, तुम्हाला गॅजेटेड पोस्ट पाहिजे असेल तर याचा अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर FSO मध्ये गेला, कशामध्ये? फूड सेफ्टी ऑफिसर. काय आहे? ACF. परत अगेन इथं काय आहे? क्लास 1 आहे, असिस्टंट कमिशनर ऑफ फूड जे आहे ती क्लास 1 पोस्ट आहे. आणि दुसरा येतो याच्यामध्ये FSO, जी क्लास 2 आहे, फूड सेफ्टी ऑफिसर. समजतंय? ह्या पोस्ट आहेत, ह्याच्यासाठी आपण अभ्यास करतो, पण हे आपल्याला काहीच माहीत नाही. ओके, हे झालं परीक्षांचा अभ्यास, हे झाला परीक्षांचा सिलेबस. आणि मग याच्यानंतर काय येतं, जे की आपल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय आहे, मग सिलेबस बघायचा. ओके, बट आपलं काय झालंय, अगोदर अभ्यास झाला आहे, मग सिलेबस आहे, मग PYQ येतं. ओके, मग याच्यासाठी काय केलं आपण, 1994 ते 2024, आता 25चं पण आलेलं आहे माझ्याकडे. तर पेपर जो आहे त्यावेळेस झाला नव्हता, त्यामुळे ते 24चं टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये 25चं पण जे काही डिस्ट्रीब्युशन आलेलं आहे. ओके, मग आता तुम्ही बघा, मी गोष्टी दाखवतो तुम्हाला का आपल्याला अभ्यास करायचा. आता याच्यामध्ये बघितलं, इथं डिस्ट्रीब्युशन बघूया आपण. ओके, आता तुम्ही मेजर आणि मायनर सब्जेक्ट केले, ऑप्शनलला केले ना. मेजर सब्जेक्ट झालेत, मायनर राहिलेत. ओके, किंवा मेजर मायनर कोणते आहेत? हां, पहिल्या पेपरमध्ये नाही, ऑप्शनल. हां, काय? वीड आणि अजून एक्सटेन्शन, इकॉनॉमिक्स, बरोबर. हे तुमच्या म्हणण्यानुसार मायनर आहेत, बरोबर. आयोगाने कुठं मेन्शन केलंय, काय आलं त्याचं? मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट. मग आपण का म्हटलं? ॲनालिसिस. ओके, बघायचं ॲनालिसिस, बघूया. ओके, आता काय आहे? ॲग्रिकल्चर, इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर, एक्सटेन्शन. किती मार्कला विचारलं? किती? 2024ला 30 मार्कला. एक्सटेन्शन किती? 50 मार्कला. टोटल काउंट किती झाला याचा? 80 मार्क. ओके, त्याच्या अगोदर किती? 2023ला किती मार्कला विचारलं? 40. एक्सटेन्शन किती? 70. किती झाले? 110. ओके, मग आता मागे या. मेजर सब्जेक्ट तुमचे कोणता? ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमीपेक्षा मेजर कोणता? सॉईल सायन्स. किती मार्कला विचारला? 30 मार्कला. का बरं असं? 110ला हा विचारला जातोय, हा 30ला विचारला जातोय. का? मायनर आहे ना. ह्या वर्षी सगळ्यात ॲग्रिकल्चरच्या रिझल्टची पडझड झाली 2023ला. खूप कमी लोक इंटरव्ह्यूला पोचले होते. यावर्षी भरपूर लोक आहेत इंटरव्ह्यूला, मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी. का? तर हे जे क्लासिफिकेशन केलेलं आपण मेजर आणि मायनरचं, ओके, ते मग इथं किती मार्कला विचारलं आहे? 30 मार्कला सॉईल सायन्स विचारला आहे. फॉरेस्ट्री 30 मार्कलाच विचारलेलं. मग सॉईलला तुम्ही मेजर म्हणताय आणि फॉरेस्ट्रीला मायनर का म्हणताय? ओके, अगेन इकॉलॉजी 40 मार्करला विचारलेलं. ओके, इथं 30 मार्करला. इथं बघा 2022ला 50 मार्करला विचारलेलं. त्याच वर्षी तुम्हाला काय विचारलेलं? 50 मार्करला काय विचारलं? सॉईल सायन्स विचारलं. 50 मार्कला वॉटर कन्झर्वेशन विचारलेलं. ओके, 90 मार्कला इथं काय विचारलेलं होतं? ॲग्रोनॉमी विचारलं. कोणताही सब्जेक्ट आयोगाचा बांधील नाही आहे, छोटा आणि बारका. जो सिलेबस आहे त्याच्यावरती क्वेश्चन येणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा. ओके, ह्या गोष्टी मला ह्याच्यामधून सांगायच्या होत्या की मेजर आणि मायनर असं काहीही डिफरन्शिएशन आयोगाने दिलेलं नाही. किती मार्कांचा पेपर असतो तुमचा? 110ला आलाय बरं का. तो बघूया आपण आता. इथं किती मार्काचा पेपर असतो? 250 मार्कचा पेपर असतो आपला एक. ओके, त्याच्यामध्ये जर क्लासिफिकेशन बघितलं तर काय असतं? सेक्शन ए. आणि दुसरा काय असतो? सेक्शन बी. UPSC वाले अभ्यास करताय सगळे आपण. मग किती क्वेश्चन असतात ह्याच्यामध्ये? 4. 1 2 3 4. इकडे किती? 5 6 7 8. इच क्वेश्चन कॅरीज 50 मार्क्स. ओके, याच्यामध्ये 50 मार्कला हा, 50 मार्कला हा, 50 मार्कला हा, 50 मार्कला हा. ओके, इकडे 50 50 असे किती झाले? टोटल किती मार्क होतात? सगळे जर पकडले तर 400 मार्क होतात. 8 पंचे 40. ओके, 400 मार्क झाले. याच्यामध्ये हा जो आहे याच्यामध्ये किती क्वेश्चन? 1 2 3 4 5. किती मार्करला? 10 मार्करचे हे क्वेश्चन. ओके, इथं कंपल्सरी, हा कंपल्सरी, हा कंपल्सरी. ओके, हे 2 कंपल्सरी. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ऑर नाही. किती लिहायचे? पेपर किती मार्काचा अटेंड करायचा आहे?
250 मार्कांचा म्हणजे किती क्वेश्चन सोडवायचेत? 5 क्वेश्चन सोडवायचेत 8 पैकी. मग अगेन काय क्रायटेरिया असतो सांगा बरं? कोणत्या सेक्शन मधून? ऍटलिस्ट एक. ओके, म्हणजे काय आहे की ह्याच्यामधला काय आहे, तुम्ही एक सोडवला, इथला एक सोडवावं लागणार आहे तुम्हाला. मग आता किती राहिले तुमचे? एकच राहिला, 5 करायचे होते. 1 2 3 4. ओके, मग आता तुम्ही काय आहे, इथला एक चॉईस करू शकता का, इथला एक चॉईस करू शकता. म्हणजे काय होणार आहे, एका सेक्शन मधून किती क्वेश्चन सोडवणार आहे तुम्ही? एका सेक्शन मधून कोणत्या तरी 2 क्वेश्चन होणार आहेत आणि एका सेक्शन मधून काय होणार आहेत? 3 क्वेश्चन होणार आहे. ओके, मग आता इथं ज्यावेळेस आता काय केलेलं आहे आयोगाने माहिती का, याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पाहता तर इथे किती मार्काचे क्वेश्चन असतात? याच्यामध्ये कसं सेग्रिगेशन असतं? 20 20 10. ओके, 20 मार्कर 20 मार्कर 10 मार्कर असं त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन राहतं. ओके, आता हे जर क्लासिफिकेशन बघितलं तर आयोग काय करत आहे, प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक जो आहे तो क्वेश्चन अवघड करत आहे. ओके, तो क्वेश्चन, मग तो क्वेश्चन आपल्याला येत नाही. जसं की यावर्षी आयोगाने काय केलं माहिती का, एका 10 मार्करच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं, पी डिग्री मेथड विचारली. ओके, त्याची काय आहे, मेथड विचारली डिस्क्राईब करायला. ही सगळ्यांना येते, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की सिनियरच्या नोट्समध्ये दिलेली आहे, अशी लिहिलेली, ती सगळ्यांनी आपल्या नोट्समध्ये छापून काढली. त्याच्या मागचा कन्सेप्ट नाही वाचलेला. ओके, त्याच्यामुळे सगळ्यांना येते, कारण की स्नेहल मॅडमच्या नोट्समध्ये आहे, त्याच्यानंतर सागरच्या नोट्समध्ये आहे, श्यामल मॅडमच्या नोट्समध्ये आहे, सगळ्या सिनियरच्या नोट्समध्ये आहे जे सिलेक्ट झालेले ते. पण हा क्वेश्चन 10 मार्करला विचारला होता आयोगाने. याच्यामध्ये ही 5 मार्काची डायमेन्शन झाली आणि पुढची 5 मार्काची डायमेन्शन विचारली होती आयोगाने. काय विचारलं होतं, जे पी डिग्रीमध्ये, पी डिग्री म्हणजे काय, ॲन्सिस्ट्रीचं रेकॉर्ड, बरोबर. मग त्याच्यामध्ये आयोगाने काय विचारलं, इनब्रेड्स अँड F1 जनरेशन काय विचारली, रिलेशनशिप विचारली. ओके, रिलेशनशिप. इथं इनब्रेड आणि F1च कळेल नाही, त्यातली इथली रिलेशनशिप काय लिहिलं. मग हा 5 पैकी जो आपल्याला 2 मार्क येतात का, हा 2 मार्क रिझल्ट घेऊन जातो. समजतं, ह्याच्यासाठी कन्सेप्च्युअल अभ्यासाची गरज आहे. हे सगळ्यांना येणार आहे, हे जो लिहिणार आहे तो पास होणार आहे, कारण की 250 पर्यंत सगळे पोहोचतात आहे, तिथून पासून 300 पर्यंत पोहोचणं किंवा 300 प्लस जाणं तो हा अभ्यास आहे. कारण की किती क्वेश्चन आहेत, जर याच्यामध्ये बघितलं आपण किती सोडवायचे आहेत, टोटल क्वेश्चन किती असतात, सब क्वेश्चन जर धरले तर किती सोडवायचे असतात आपल्याला, टोटल क्वेश्चन किती होतात, 5 आणि 5 10 आणि 6 मधले 3 3 सायत्रिक 18 आणि 10 28 क्वेश्चन असतात. 28 पैकी किती सोडवायचे असतात आपल्याला, इथले 10 आणि 3 मधले 3 असे 19 क्वेश्चन सोडवायचे असतात 28 पैकी. मग हे आपण UPSC करतोय, हा आपण अभ्यास करतोय, आपल्याला माहित नाहीये बेसिक काही गोष्टी लागतात आहेत. हे 19 क्वेश्चन सोडवायचे आहेत. मग 19 क्वेश्चनला जर प्रत्येक वेळेस तुम्ही काय आहे की अर्धा मार्क जर घेऊ शकला, 2 मार्क जर घेऊ शकला, एकच मार्क धरा, 1 मार्क. पहिल्या पेपरचे 19 मार्क, मी म्हणतो 15च धरा, लय नको. आणि दुसऱ्या पेपरचे 15 मार्क, किती झाले 30 मार्क. कितीपर्यंत पोहोचायचं होतं, 250 पासून तुम्ही 280 कुठेतरी पोहोचाल. समजतंय, आणि हे कोण पोहोचू शकतं, फक्त आणि फक्त ऑप्शनल पोहोचू शकतो. किती मार्क, ज्यावेळेस तुम्हाला आपल्याला मेरिट लागतं, किती 2025 मार्कचं मेरिट लागतं ना इंटरव्ह्यूच्या धरून. ओके, याच्यामध्ये 1000 मार्क किंवा 950च्या जो आसपास असतो त्याला IS भेटलेला असतो, तो टॉप 100 मध्ये असतो, बरोबर आहे. मग याच्यामध्ये 312 मार्क आले होते स्नेहल मॅडमला, 312. किती टक्के मार्क आले, 33% मार्क आले. इव्हन त्याच्यापेक्षा जास्त 35 लिहा, काहीच अडचण नाही. 35% मार्क कोण देते, ऑप्शनल देते. बाकीच्या ह्याच्यामध्ये GS मध्ये तेवढे मार्क येत नाही. पण जर मॅडमचे पेपर बघितले ना तुम्ही, वेळ लागेल तेवढं करण्यासाठी तुम्हाला. ओके, त्या सगळ्या गोष्टी त्या आपल्या ह्याच्यामध्ये लिहिण्यामध्ये येत नाहीत. मग त्या कशा येत नाहीत ते मी तर तुम्हाला सांगणारच आहे की काय लिहायला पाहिजे. ओके, पण हे झालं बेसिक जे पेपरबद्दल आहे ते. ओके, आता ॲनालिसिस म्हणजे काय असतं हे मला सांगायचं. आपण सगळ्यांनी काय केला, वीड सायन्स सब्जेक्ट केला, बरोबर आहे. वीड सायन्स सगळ्यांनी वाचलाय, बरोबर. काय वाचलं वीड सायन्समध्ये, डेफिनेशन वाचली सगळ्यांनी, बरोबर, पाठ केली. ओके, ऑप्शनल करताना सगळ्यात पहिल्यांदा आपण वीड सायन्सच घेतो, एकदम सोपा सब्जेक्ट आहे, इझी आहे आपल्याला सगळ्यांना. ओके, दुसरं काय आहे त्याच्या आपण काय वाचलं, कॅरेक्टरिस्टिक, लय पाठ केल्या, किती काय येतंय होतंय, कितीला किती झाडाला फुलं पानं येतात आहे, काय होतं ते, पोर्चुलाकाला सगळ्यात जास्त सीड येतात आहे वगैरे ते. तिसरं काय, क्लासिफिकेशन, 15 प्रकारचं क्लासिफिकेशन येतं सर मला, कशाचं, वीड सायन्स, बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही ॲनालिसिस जर केलं वीड सायन्स सब्जेक्टमध्ये, वीड सायन्स सब्जेक्टमध्ये जर ॲनालिसिस केलं तर अशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये, हे तिन्ही क्वेश्चन याच्यामधले डेफिनेशन विचारले, पण हे कॅरेक्टरिस्टिक आणि क्लासिफिकेशन एकदाही विचारलेलं नाही 31 वर्षात.
एकदाही विचारलेलं नाही. बघा तुम्ही वेड सायन्स सब्जेक्ट ओपन करा, त्याच्यामधला PYQ मध्ये दिलेला आहे 3 नंबरचा सब्जेक्ट असेल. ओके, त्याच्यामध्ये बघा दोन किंवा 3 नंबरला, हां 4 नंबरला आहे बघा. ओके, वेड सायन्स, with their characteristic dissemination association with various crop their multiplication. ओके, पहिला क्वेश्चन आहे परसिस्टन्स ऑफ वीड, सॉरी पॅरासायटिक वीड. तो पॅरासायटिक वीड म्हणजे त्याच्यामध्ये ओरोब्रांची वगैरे वगैरे ते सगळे आहेत ते विचारलेलं. ओके, 2023चा क्वेश्चन 20 मार्करला विचारला. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन काय विचारलाय, डिफाईन क्रॉप वीड कॉम्पिटिशन. ओके, काय आहे क्रॉप वीड कॉम्पिटिशन, एकदा झाला. ओके, त्याच्यानंतर वीड इंडेक्सचा क्वेश्चन विचारलाय, वीड इंडेक्स. ओके, किती वेळा विचारलाय, एकदा विचारलाय. तिसरा क्वेश्चन खाली बघा, तो वीड इंडेक्सचं गणित सोडून द्या. परत काय विचारलाय, काय आहे याच्यामध्ये 1, परत 2, क्रॉप वीड कॉम्पिटिशन परत एकदा विचारलाय. परत खाली या, परत काय आहे तिसऱ्यांदा विचारलाय क्रॉप वीड कॉम्पिटिशन. परत खाली या, रिलेटिव्ह आणि ऑबनॉक्सियस वीड, रिलेटिव्ह अँड ऑबनॉक्सियस वीड किती एकदा विचारलाय. त्याच्यानंतर परत खाली या, परसिस्टन्स ऑफ वीड परत एकदा विचारलेला आहे. ओके, त्याच्यानंतर पहिल्यांदा विचारलाय रिलेटिव्ह ऑबनॉक्सियस वीड परत एकदा विचारलाय, 2 वेळा झाला. ओके, त्यानंतर परत चौथ्या वेळेस काय विचारलाय, क्रॉप वीड कॉम्पिटिशन. परत बघा खाली ॲलिलोपॅथी पहिल्यांदा विचारलाय. ओके, एकदा. त्याच्यानंतर परत खाली या, काय 5वा क्रॉप वीड कॉम्पिटिशन. परत खाली या, 6वा काय क्रॉप वीड कॉम्पिटिशन. परत मागे जावा, परत काय विचारलाय क्रॉप वीड कॉम्पिटिशन. किती वेळा आला, 7 वेळा आला. आलंय क्लासिफिकेशन, आली कॅरेक्टरिस्टिक. मग काय वाचतोय आपण, का पाठ करतोय एवढं, हे पाहिजे तुमच्या नोट्समध्ये दोन्ही गोष्टी. पण बरं कशावर पाहिजे, वीडमध्ये गेलो तर कशावर पाहिजे, क्रॉप वीड कॉम्पिटिशन. ओके, मग याच्यामध्ये परत बघा आता क्रॉप वीड कॉम्पिटिशन काही जणांनी तो पण केला असेल. कशासाठी कॉम्पिटिशन करतं, क्रॉप जे आहे ते वीडसाठी. एक पहिलं काय आहे न्यूट्रिएंट, बरोबर. दुसरं काय आहे वॉटर. ओके, तिसरं लाईट सरांनी सांगितलं. ओके, चौथं CO2 किंवा स्पेस, असे 4 कंपोनेंट. मग आपला विद्यार्थी काय लिहितोय, न्यूट्रिएंट म्हटलं की आपल्याला एकच न्यूट्रिएंट आठवतात, प्रायमरी न्यूट्रिएंट, सेकंड न्यूट्रिएंट, मायक्रो न्यूट्रिएंट, बरोबर. बट इथं कशावरती क्वेश्चन विचारलाय, क्रॉप वीड कॉम्पिटिशनवरती क्वेश्चन विचारलाय. ज्यावेळेस तुम्ही हा क्वेश्चन अटेंड कराल त्यावेळेस तुम्हाला ते प्रायमरी न्यूट्रिएंट, सेकंडरी न्यूट्रिएंटसाठी कॉम्पिटिशन करतं हे नाही. न्यूट्रिएंट लिहिले त्यावेळेस प्लांट न्यूट्रिएंटच आले, आणि प्लांट न्यूट्रिएंट लिहिले त्यावेळेस 17 न्यूट्रिएंटच आले. विषय संपलाय तुमचा तिथं. ओके, तुम्हाला इथं काय लिहिणं अपेक्षित आहे, नायट्रोजन कोण घेतंय सगळ्यात जास्त, तर वीडची स्पेसीज, अमॅरंथस स्पेसीज, वीड सगळ्यात जास्त काय घेतं, नायट्रोजन घेतं जगामध्ये. त्याचा किती घेतं, 3% घेतं त्याच्या ड्राय मॅटरच्या. समजतंय, म्हणजे काय 100 kg वेट जर असेल ड्राय मॅटरचं, तुम्ही काढलं आणि त्याचं वाळवून ठेवलं, 100 kg वेट असेल तर त्याच्यामध्ये 3 किलो नायट्रोजन सापडेल त्या गवतामध्ये, एवढं ते नायट्रोजन ॲब्सॉर्ब करतं. त्याच्यानंतर दुसरं आहे फॉस्फरस. फॉस्फरस कोणतं वीड सगळ्यात जास्त घेतं, ॲकॅरंथस स्पेसीज जे आहे ती सगळ्यात जास्त काय आहे फॉस्फरस ॲब्सॉर्ब करते जगामध्ये. त्याच्यानंतर काय आहे पोटॅशियम. पोटॅशियम सगळ्यात जास्त कोण घेतं, 2 स्पेसीज आहेत, चिनोपोडियम अल्बम आणि जी तुम्ही लिहिता पोर्चुलाका स्पेसीज. सगळे काय आहे हाय प्रोलिफिक सीड प्रोडक्शन, जे कॅरेक्टरिस्टिक लिहिता आणि त्याच्यामध्ये पोर्चुलाकाचं एक्झाम्पल लिहिता, लाख सीड पर प्लांट देतं ते, बरोबर. अराउंड तुम्ही लिहिता, वाचला असेल तुम्ही. ह्या आहेत गोष्टी. किंवा याच्यामध्ये अजून काय, जसं की राईस आहे, राईसमध्ये कोणतं गवत येतं, इचिनिकोला. ओके, तो सगळ्यात जास्त काय करतो, राईसपेक्षा नायट्रोजन अब्सॉर्ब करतो. ओके, ह्या गोष्टी लिहायच्यात. ह्या गोष्टी आहेत का तुमच्या नोट्समध्ये, हा टेक्निकल अभ्यास आहे. प्लांट न्यूट्रिएंट घेतं हे कोण सांगेल, आत्ता जे ॲग्रिकल्चर आलाय ना 5वी 6वीला ते पण सांगेल. हे तुम्हाला टेक्निकल काय ॲडव्हान्स अभ्यास आहे. हा ॲडव्हान्स हा डिग्रीमध्ये शिकायचा होता, हा आपल्या मास्तरांनी आपल्याला शिकवलेला नाही किंवा आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे. समजतं, हे लिहायचं, हे लिहिल्यानंतर तुम्हाला मार्क येतात. समज ह्या गोष्टी. किंवा आता सगळ्यांना येतो काय 17 इसेन्शियल न्यूट्रिएंटचा क्वेश्चन बघूया आपण. यावर्षी आयोगाने विचारला होता. याच्यामध्ये 2 प्रकारचं क्लासिफिकेशन येतं, आपल्याला तर फक्त एकच प्रकारचं माहिती आहे, मिनरल बेसिसवरती. ओके, आणि इकडे काय येतं दुसरं, कोण सांगेल का, बायोकेमिकल फंक्शनवरती येतं, जे ह्या वर्षी आयोगाने विचारलं आणि ह्या वर्षी कोणालाच नाही आलं, ते काही लोकांना आलं. ओके, मग इथं मिनरल बेसिसवरती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मॅक्रो. मॅक्रोमध्ये काय
प्रायमरी, सेकंडरी आणि त्याच्यानंतर काय आहे मायक्रो. ओके, किती आहेत? 17 आहेत, बरोबर. मग याच्यामध्ये काय आहे? NPK. आपल्याला ही सवय लागली आहे, शॉर्ट फॉर्म तिथं चालत नाही. मग इथं काय? आता हे 17 आहेत, 17 सगळ्यांना पाठ आहेत, इथं बसलेल्या सगळ्यांना येणार आहेत. किती येणार आहेत? 6 येणार आहेत. पुढचे 7, 8, 9 किती आहेत ते सांगणं अवघड आहे. त्याच्यामधले कंटिन्यू ते सांगणं, क्लिअरली सांगणं अवघड आहे त्या सगळ्या गोष्टी. मग इथं काय तुम्ही लिहिणार आहे वेगळं? मग इथं तुमची ॲक्च्युअली कसोटी आहे. ज्यावेळेस तुम्हाला येतं आहे नायट्रोजन लिहा. नायट्रोजन कोणत्या फॉर्ममध्ये घेतला जातो ते लिहा. कोणत्या फॉर्ममध्ये घेतला जातो? NO2 हा मायनस आणि NO3 हा. सगळ्यांबरोबर आपलं सगळ्यांनी NO3 मायनस सांगून दिलं. हा NO3 मध्ये झालं रे, NO2च आहे. NH4 प्लस, एक ॲनायनिक आणि एक कॅटायनिक फॉर्म आहे त्याचा. दुसरा काय आहे? फॉस्फरस. फॉस्फरस कोणत्या फॉर्म मध्ये घेतलं जातं? H2PO4 प्लस, प्लस का मायनस? मायनस. त्याच्यानंतर काय येतो? HPO4 मायनस. ह्या फॉर्म मध्ये घेतला जातो. हे लिहायचंय. हे ज्यावेळेस लिहिल त्यावेळेस हे गावापेक्षा वेगळं असणार. वेगळं काय केलं का तुम्ही? नाही. फक्त काय आहे, एक स्टेप थोडासा पुढचा अभ्यास केलेला. ह्याच्यासाठी वेगळं काय करायचंय का? ह्याच्यासाठी मास्टर कीची गरज आहे का? नाही. मी सांगतो तुम्हाला मास्टर व्हायचं नाही. मी तुम्हाला हे शिकवतोय म्हणजे मास्टर नाही. मार्क इथं काय तुम्ही काय लिहिलेलं इकडं? NPK. एकदम भारी लिहिलंय. पण दुसऱ्याने हे लिहिलंय 1, 2, 3. कुणाला मार्क देईल आयोग? याला देणार आहे किंवा यानं काही लोकांनी फक्त एवढंच लिहिलं असेल जे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये लिहिलं ते. मी हे स्नेहल मॅडमचा जर पेपर तुम्ही बघितला असेल व्यवस्थित तर त्याच्यामध्ये हा डिफरन्स आहे. हा डिफरन्सचा अभ्यास करायचा आहे. नुसतं बघायचं नाही आहे तो पेपर. हा मॅडमला 312 होते. ओके, मग हा डिफरन्स आहे. हा डिफरन्ससाठी अभ्यास करायचा आहे. किंवा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय, जसं की बायो फर्टिलायझर सारखा टॉपिक आहे तो तुम्ही अभ्यास करताय. ओके, बायो फर्टिलायझर सारखा टॉपिक आपण अभ्यास करताना काय लिहिलं पाहिजे? त्याच्यात काय लिहितोय आपण? न्यूट्रिएंट भेटते. अगेन परत तेच काय प्रायमरी सेकंडरी लिहितो. ओके, त्याच्यानंतर काय आहे की याच्यामध्ये आपण लिहितो सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर काय आहे? ऑर्गॅनिक फार्मिंग. त्याच्यानंतर काय आहे? नॅचरल फार्मिंग. त्याच्यानंतर काय आहे? इको फ्रेंडली मेथड. ओके, बरोबर. काय याच्यामध्ये अजून काय लिहाल? मायक्रोबची ॲक्टिव्हिटी वाढेल. ओके, एन्व्हायरमेंट चांगलं राहील. हे बेसिक तेच गाईवर निबंध लिहिल्यासारखा. पण टेक्निकल काय आहे याच्यामध्ये? कोणती गोष्ट टेक्निकल नाही? काहीच. जसं की याच्यामध्ये काय लिहिलं पाहिजे? बायो फर्टिलायझर डिसीजेसचं सप्रेशन करतात. कोणत्या डिसीजेसचं सप्रेशन करतात? तर ॲस्परजिलस नायजर वाचला असेल तुम्ही डिग्रीमध्ये किंवा फ्युजारम विल्ट वाचला असेल ते एक्झाम्पल आलं पाहिजे. PGRचं सिंथेसिस करतंय. हे कोणत्या PGRचं सिंथेसिस करतंय? म्हणजे काय? बायो फर्टिलायझर कुठे येतो टॉपिक? सॉईलमध्ये येतो. PGR लिहिताय, कशाला कनेक्ट करताय? फिजिओलॉजीला कनेक्ट करताय. ओके, हे पाहिजे तुम्हाला. मग PGR कोणतं? जे रायझोबियम जर ऍड केलं बायो फर्टिलायझर तर त्याच्यामधून काय होतं? सिंथेसिस, ऑक्झिनचं सिंथेसिस होतं. ॲझोटोबॅक्टर जर ऍड केलं तर काय होतं? इंडॉल ॲसिटिक ऍसिड सिंथेसिस करतात. किंवा काय सिंथेसिस करतं ते? तर ते जिब्रेलिक ऍसिड सिंथेसिस करतं. हे लिहायचं. मग हे वाचत नाहीये तुम्ही. ज्यावेळेस सेल्फ तयारी करताय सगळं मिस होऊन जातं त्याच्यामध्ये. ओके, त्या गोष्टी लिहित नाही. किंवा जसं की तुम्हाला आता आयोगाने विचारलं होता बायोकेमिकल फंक्शनवरती काय विचारलं होतं? याच्यामध्ये क्लासिफिकेशन विचारलं होतं. हे काय आहे? ग्रेड 1, 2, 3 आणि याच्यामध्ये काय येतो? 4 ग्रेड येतो. पहिले काय येतात? स्ट्रक्चरसाठी लागणारे. दुसरे काय येतात? ॲक्टिवेटर जे आहे ते येतात. मग स्ट्रक्चरसाठी कोण लागतात? याच्यामधलंच क्लासिफिकेशन आहे. हेच 17 आहेत तिथं. 17चंच क्लासिफिकेशन आहे ना. मग काय येतं इथं? नायट्रोजन, फॉस्फरस अँड काय येतो? NPK. कार्बन नाही, सल्फर. ओके, ॲक्टिव्हिस्ट कोण आहे याच्यामध्ये? इथं काय येतं? जे सेकंडरीमध्ये आहे. काय राहिलं सेकंडरी मधलं? कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि वरचा पोटॅशियम इथं येतो. हा फरक आहे. हे लिहायचं होतं तिथं. मग आपले आले थापा आणून आणि भावा मी पेपर लिहिला होता ना आयोगाने मला मार्क नाही दिले. आयोगाची तुमची काय दुश्मनी आहे? जो पेपर चेक करणार आहे त्याची नोकरी आहे. हे पाहिजे तिथं आयोगाला. ते तुम्ही लिहित नाही आहे म्हणून आयोग तुम्हाला मार्क देत नाही. किंवा पुढचा कन्सेप्ट सांगतो आता. मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज. सगळ्यांचे पाठ आहेत इथं. मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज. ओके, टिलेजमध्ये काय येतं? मग मॉडर्न कन्सेप्टमध्ये बेसिक टिलेज राहू द्या. मॉडर्न टिलेजमध्ये काय येतं? मिनिमम टिलेज.
त्याच्यानंतर हां इथं सगळ्यांचा आवाज वाढतोय. ओके, त्याच्यानंतर तिसरा आता बोला. हां आला तर आवाज बरोबर. स्टबल मल्च टिलेज. चौथा कॉन्झर्वेशन टिलेज. ओके, आता बघा कन्सेप्ट किती भारी इथे. मग ही कन्सेप्ट शिकलो नाही आपण. काय आहे बेसिक टिलेज शिकलो आपण बरोबर. बेसिक टिलेजमध्ये काय शिकलो, काय येतं याच्यामध्ये. बेसिक टिलेजमध्ये दोन प्रकारचे येतात. एक काय आहे प्रायमरी टिलेज, दुसरा येतो सेकंडरी टिलेज. प्रायमरी टिलेजमध्ये काय येतं प्लाविंग येतं. ओके, आणि इकडे काय येतं हॅरविंग, त्याच्यानंतर लँड लेवलिंग आणि काय येतं प्लँकिंग बरोबर. लेवल करणं आणि त्या सगळ्या गोष्टी प्लँकिंग ते क्लॉड क्रशिंग वगैरे त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज येतात त्याच्यामध्ये. ओके, मग आता मिनिमम टिलेज म्हणजे काय रे. मिनिमम टिलेज म्हणजे काय, मिनिमम नावात आहे. टिलेज काय करायचं कमी करायचं. एका रात्रीतला कन्सेप्ट. ह्याच्या पलीकडे काय लक्षात ठेवणार आहे आपण, म्हणजे तुम्ही नाही मी पण तेच केलंय. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग काय आहे की मिनिमम टिलेज ज्यावेळेस आपण कन्सेप्ट करतोय त्यावेळेस आपल्याला काय आहे जे प्रायमरी टिलेज आणि सेकंडरी टिलेज. प्रायमरी टिलेज काय आहे याच्यामध्ये कंपल्सरी आहे. ओके, बट इथं काय केलं जातं सेकंडरी टिलेज ऑपरेशन जे आहेत कोणते, विच नॉट अफेक्ट द प्रोडक्टिव्हिटी ऑफ क्रॉप, दीज आर ओमिटेड, रिमूव्ह ऑर डिलीटेड. हे वर्ड वापरायचे. हे टेक्निकल वर्ड आहेत, हे लिहिता आले पाहिजेत त्याच्यामध्ये. कोणते, जे क्रॉप प्रोडक्शनवरती अफेक्ट करणार नाहीत. जे काही तुम्ही करताय त्याच्यामधले ते काय करायचे तुम्हाला कमी करायचे. म्हणजे काय याच्यामधले काही जे आहे सम ऑपरेशन्स काय करायचे तुम्हाला ओमिट करायचे आहेत. जसं की आपण कॉन्स्टिट्यूशनमधून काही गोष्टी ओमिट केलेल्या आहेत, काढून टाकलेल्या आहेत. ओमिट करणं म्हणजे काढून टाकणं. ओके, त्या गोष्टी. मग इथं काय आहे, काय केलं प्रायमरी टिलेज तर झाले, टिलेज झालं. ओके, टिलेज शब्द आला. आणि सेकंडरी टिलेज काय केला कमी केला किंवा काय केला रिड्यूस केलेला आहे कुठेतरी. ज्या 4 ॲक्टिव्हिटी कराव्या लागत होत्या त्या 2च ॲक्टिव्हिटी केल्या, म्हणून त्याला काय म्हटलं आता मिनिमम टिलेज म्हटलं आता. आता मग पुढचा कन्सेप्ट काय झिरो टिलेज. इथं काय आहे दोन्ही प्रायमरी पण नाही करायचं सेकंडरी पण नाही करायचं. मग काय करायचं हां टिलेज करायची किंवा काय म्हटलं जातं त्याला पल्वराईज करायचा. जो काय आहे रूट झोन तुमचा त्याला काय करणं पल्वराईज करणं हा वर्ड वापरला जातो. ओके, तेवढीच जागा जिथं काय करायचं तुम्हाला तुम्ही डिबलर वापराल, तिथं खड्डा घ्याल, त्याच्यामध्ये सीड टाकाल, जो बुजवून द्याल सगळ्या गोष्टी. हे झाला झिरो टिलेज. कोणत्याही प्रकारे तुम्ही काय केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये सॉईलला डिस्टर्ब केलेलं नाही आहे. ओके, तिसरा फॉर्म आला आता काय स्टबल मल्च. काय रे याच्यामध्ये फरक. मग हे जे मेन गोष्टी आहेत ते लिहित नाही. आता बघा ते दोन एकामेकांशी रिलेटेड होते, हा आणि ह्याचा पुढचा आता एकामेकांशी रिलेटेड. स्टबल म्हणजे काय जो क्रॉप रेसिड्यू राहिलेला आहे तो. ओके, मग त्याच्यामध्ये शुगर केन स्टॅश असेल, त्याच्यानंतर राईस ब्रॅन असेल किंवा काही व्हीट स्ट्रॉ असेल, त्या सगळ्या ज्या गोष्टी शिल्लक राहिलेल्या क्रॉपमधल्या. ओके, तो काय म्हटलेलं आपण मल्चिंगच्या स्वरूपात तुम्हाला काय करायचा यूज करायचा. मल्च म्हणजे काय मल्चिंग ऍक्टिव्हिटी जे आपण काय आहे कशासाठी करतो मल्चिंग. सॉइल का वॉटर कन्झर्वेशन, मॉइश्चरचं कन्झर्वेशन. ओके, ते काय थांबवायचंय तुम्हाला त्याच्यामधून इव्हॅपोरेशन लॉस थांबवायचं. ओके, मग इथं काय सांगितलंय स्टबल मल्च टिलेज. मग आता इथं बघा कन्सेप्ट किती मस्त आहे हा. मग हा आपण लिहित नाहीये. काय आहे ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये काय 100% काय आहे ट्रॅश आहे, एकदम हेवी ट्रॅश क्रॉप होतं. हेवी ट्रॅश क्रॉप होतं म्हणजे काय त्याच्यामध्ये जनरली तुमचं शुगर केन असेल, व्हीट असेल आणि राईस असेल, हे 3 क्रॉप होते. ह्यांच्यामध्ये काय होतं ट्रॅश खूप प्रमाणात तयार होतो. तुम्ही बघितलं असेल क्रॉप रेसिड्यू आपण एक चिंगारी ज्याला दो. ओके, तो वाला प्रकार आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये पण अगेन ते का बंद नाही केलं पाहिजे. नायट्रोजन जातो. 100 किलो जर तुम्ही काय केला किंवा 1 टन त्याच्यामध्ये जर तुम्ही पॅडी स्ट्रॉ असेल, व्हीट स्ट्रॉ असेल, तो जर बंद केला तर त्याच्यामध्ये जवळजवळ 5 किलो नायट्रोजन लॉस होतो. त्याच्यानंतर 25 किलो फॉस्फरस लॉस होतो. त्याच्यानंतर काय आहे जवळजवळ 56 किलोच्या आसपास पोटॅशियम जो आहे तो लॉस होतो त्याच्यामधून. हा लॉस आहे आपण जे म्हणतो. त्याच्यानंतर सॉईलचं टेम्परेचर वाढतं. सॉईलचं टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं सॉईलमधले जे मायक्रोब्स आहेत किंवा बेनिफिशियल ऑर्गॅनिझम आहे ते जळून किल होतात. ओके, त्या गोष्टी आहेत, या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता इथं काय आहे महत्वाचा कन्सेप्ट म्हणजे हे जे हेवी ट्रॅश आहे किती 100% आहे. मग हे काय ज्यावेळेस तुम्ही पुढची टिलेज ऍक्टिव्हिटी करणार आहे
त्यावेळेस काय होतं, डिफिकल्टी क्रिएट होती कशाला, प्रायमरी टिलेजला किंवा जे काही टिलेज ऑपरेशन. मग तिथं काय होणार आहे, तुम्हाला हेवी फोर्स लागणार आहे, म्हणजे काय, मेकॅनिकल एनर्जी जास्त लागणार आहे, म्हणजे फ्युएलची कॉस्टिंग जास्त जाणार आहे, कारण की ट्रॅक्टर तुमचा जास्त वेळ चालणार आहे. त्याच्यामध्ये डिफिकल्टी जर डिफिकल्टी क्रिएट झाली तर त्याच्यासाठी काय आहे, क्लिअर टिलेज होणार नाही. क्लिअर टिलेज होणार नाहीये तर तुम्हाला काय आहे, प्रॉपर टिल्थ भेटणार नाहीये. प्रॉपर टिल्थ भेटणार नाहीये तर रूट झोन चांगला तयार होणार नाही तुमच्या क्रॉपचा. ते अल्टिमेटली कशावरती अफेक्ट करणार आहे, ग्रोथवरती अफेक्ट करणार आहे. मग याच्यामध्ये जर बघितलं तर हा जो 100% आहे याच्यामधला काय केला जातो, 50% जो आहे तो सॉइलमध्ये काय केला जातो, इनकॉर्पोरेट केला जातो. हा शब्द वापरला जातो, गाडायचा जमिनीमध्ये, इनकॉर्पोरेट. आणि 50% काय केला जातो, मल्चमध्ये ठेवला जातो. ओके, मग तो 50% जो मल्चमध्ये ठेवला जातोय तो काय करतोय, इव्हॅपोट्रान्सपिरेशन लॉसेस थांबवतोय. हा जो इनकॉर्पोरेट केला जातोय याच्यापासून काय तयार होतंय, ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर कशामध्ये कन्वर्ट होतंय, ह्युमसमध्ये कन्वर्ट होतं. ह्युमसमध्ये कन्वर्ट होऊन काय करतंय हे, तर हे जे न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतंय. न्यूट्रिएंट प्रोव्हाइड जर झाले सॉइलला, सॉइलचं काय होतं, स्ट्रक्चर बेटर होतं. ज्यावेळेस स्ट्रक्चर इम्प्रूव्ह होतं सॉइलचं त्यावेळेस काय होतं, सॉइलची न्यूट्रिएंट होल्डिंग कॅपॅसिटी, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, सॉइलमधले पोर असतील ते काय होतात, इन्क्रीज होतात. सॉइलची जेवढी पोरोसिटी वाढेल, पोरोसिटी कधी वाढते, सॉइलचा बाइंडिंगनेस वाढतो. त्यावेळेस बाइंडिंगनेस कशामुळे वाढतो, हे जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याच्यामध्ये एक कंटेंट असतं, तुम्ही ऐकलं असेल, ऑब्जेक्टिव्हला लिहिलं असेल, काय, चिलेट. त्याच्यामुळे सॉइलचं काय आहे, बाइंडिंगनेस वाढतो. मग ह्या गोष्टी आहे. 50% काय केला जातोय, तर त्याच्यामध्ये गाडला जातोय. 50% काय आहे, वरती सरफेसवरती ठेवला जातोय. मग त्याच्यानंतर चौथं येतं कॉन्झर्वेशन टिलेज. ओके, काय, कॉन्झर्वेशन टिलेज. कॉन्झर्वेशन टिलेजमध्ये काय केलं जातं, आता ह्याच्यामध्ये लाईट ट्रॅश क्रॉप्स जे आहे, ज्याच्यामध्ये जास्त नाही, अराउंड ह्याच्यामध्ये 30 ते 40% काय आहे, ट्रॅश तयार होतं, जे नॉर्मली होतं त्याच्यापेक्षा कमी होतं. मग हे काय आहे असं सॉइलवरती काय केलं जातं, ॲज इट इज रिमेन ठेवलं जातं. आणि ह्याच्यामधल्या काय आहेत, फक्त आणि फक्त जेवढ्या काय आहेत तुम्हाला स्ट्रिप्स पाहिजेत, जे इकडे काय केलं जातं, इकडे स्ट्रॅश सारला जातो इकडचा, आणि ही जी काही लाईन आहे किंवा स्ट्रीप आहे ती काय केली जाते, पल्वराईज केली जाते, टील केली जाते, आणि त्याच्यामध्ये काय आहे, क्रॉप लावले जातात. त्याला काय म्हटलं जातं, कॉन्झर्वेशन टिलेज म्हटलं जातं. मग हे कन्सेप्ट आहे, हे कन्सेप्ट लिहायचे आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये. अरे हे कन्सेप्ट आपण करत नाही आहे, समजतंय. ह्या गोष्टी करायच्यात ऑप्शनलमध्ये, ह्या गोष्टी लिहा तुम्ही, 100% मार्क येतील. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये जा. इकॉनॉमिक्स तुम्ही म्हणताय तुम्ही सगळं केलं. ओके, इकॉनॉमिक्समध्ये जर गेला, जे काही सिलेबसचे पॉईंट आहेत त्याच्यामध्ये बघा, इकॉनॉमिक्सचे पॉईंट दिलेले आहेत सिलेबसमध्ये. किती पॉईंट आहेत त्याच्यामध्ये, 8 पॉईंट आहेत. ओके, 8 पॉईंटमध्ये एक पॉईंट आहे महत्त्वाचा, मार्केटिंग इंटेलिजन्स जो आहे तो. PYQ मध्ये जावा, इकॉनॉमिक्समध्ये लास्टून दुसरा सब्जेक्ट आहे ह्याच्यामध्ये, पेपर 1 मध्ये, इन बिटवीनच असेल, मध्येच, लास्टला नाही. पेपर 1 मधला सेकंड लास्ट सब्जेक्ट आहे. ओके, त्याच्यामध्ये पानं उलटा इकॉनॉमिक्समध्ये, त्याच्यामध्ये मार्केटिंगवरती या. क्वेश्चन बघा सगळे, सगळ्यामध्ये किती दिलेत, पहिल्या पॉईंटमध्ये किती क्वेश्चन्स आलेत, 10 क्वेश्चन आलेले. दुसऱ्या पॉईंटमध्ये जावा, 10 क्वेश्चन आलेत. मार्केटिंग इंटेलिजन्समध्ये जावा, किती क्वेश्चन आलेत, किती क्वेश्चन आलेत. मार्केटिंग इंटेलिजन्समध्ये जर बघितलं आपण तर भरपूर सारे क्वेश्चन जे आहेत ते मार्केटिंग इंटेलिजन्सवरती आपल्याला विचारलेले पाहायला भेटतील. बघा, मार्केटिंग मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट अँड मार्केटिंग इंटेलिजन्स, किती क्वेश्चन्स आलेले त्याच्यामध्ये 2023ला. कशाला क्वेश्चन विचारलेला आहे, सिव्हिलचा क्वेश्चन आहे. IFSला यावर्षी मार्केटिंग इंटेलिजन्सवरती क्वेश्चन आहे. MPSC फॉरेस्ट्री ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे, 2 क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला जे दिलेलं आहे ना दुसरं PYQ अनालिसिस, त्याच्यामध्ये बघा इकॉनॉमिक्स काढा त्याच्यामधला. ओके, त्याच्यामध्ये बघा 2 क्वेश्चन तुम्हाला मार्केटिंगवरती आलेले आहेत. इकॉनॉमिक्स MPSC म्हणून दिलं असेल खाली बघा कॉर्नरला कुठेतरी, तर हे मार्केटिंग इंटेलिजन्सवरती जो टॉपिक आहे ना त्याच्यावरती आलेत का, आलेत, दिसत आहे. ओके, तो जर बघितला आपण याच्यामध्ये, तो पण दाखवतो तुम्हाला. MPSC फॉरेस्ट्री एक्सटेन्शन आलं का. हां, मार्केट बघा इथं, ॲग्रिकल्चर मार्केटिंग, इट्स कॅरेक्टरिस्टिक, रोल, फंक्शनिंग, रेग्युलेटेड मार्केट
डिस्क्राईब मार्केट पॉलिसीज करंट इश्यूज ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग. ओके, हे कधी आलेले आहेत? 10 मेला ही काय होती? मेन्स होती 10 मेला. ओके, किती मार्करला? 8 मार्करला, 10 मार्करला. ओके, अगेन परत तुम्ही बघा, आता पुढे लगेच चला एक्सटेन्शनमध्ये चला. एक्सटेन्शनमध्ये ओके, एक्सटेन्शनमध्ये गेला. पहिला क्वेश्चन आलाय, कशावरती आलेला आहे बघा? MPSC फॉरेस्ट्रीला फॉर्मल आणि इनफॉर्मल एज्युकेशनवरती आलाय 8 मार्करला. त्याच्यानंतर मेजर प्रिन्सिपल ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन किती मार्करला? 15 मार्करला. किती झाले? 23 मार्क झाले. परत पुढे चला, खाली आला लगेच काय आहे? ITK इंडिजिनस टेक्निकल नॉलेजवरती क्वेश्चन आलाय. आणि त्याच्यानंतर काय आहे? मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज, आता जे तुम्हाला सांगितलं आलाय का क्वेश्चन? ओके, मेकॅनायझेशनमुळे हा एक्सटेन्शनमध्ये टाकलेला आहे. ॲक्च्युली ॲग्रोनॉमी आणि दोन्हीमध्ये तो कव्हर होतो. ओके, पण मेकॅनायझेशनचा टॉपिक कशामध्ये दिलेला आहे? एक्सटेन्शनमध्ये येतोय तो, त्याच्यामुळे हित तो इनलिस्ट केलेला आहे. तसा तो दोन्हीकडे येणार आहे. ओके, किती? 8 आणि 15 23. किती झाले? वरचे 23 आणि हे 23. किती मार्करला आला एक्सटेन्शन? याच्यामध्ये जर बघितला तर 46 मार्करला. आता सेकंड पेपरमध्ये या, त्याच्यामध्ये सेकंड पेपर नाही आहे, जेनेटिक्समध्ये या. जेनेटिक्स, सेल बायोलॉजी आणि जेनेटिक्स. क्वेश्चन बघा याच्यावरती, सेल थेअरीवरती क्वेश्चन नाही आला, क्रोमोझोम मॉडेलवरती क्वेश्चन नाही आला. ओके, स्टरिलिटीवरती क्वेश्चन नाही आला तुम्हाला. कशावरती क्वेश्चन आला? सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी, MPSC फॉरेस्ट्रीचे वरचे IFSचे क्वेश्चन आहेत, त्याच्यामधले 10 मार्करला आलेला आहे. ओके, अजून दिसतोय का रे क्वेश्चन? नाही. प्लांट बिडिंग चालू झाला, किती मार्करला आलं? जेनेटिक्स 10. एक्सटेन्शन किती मार्करला आलं? कुठे मेजर मायनर आहे का? काय करायचं मग? अभ्यास करायचा. कशाचा? 360 डिग्री जो सिलेबसचा टॉपिक आहे तो अभ्यास करायचा. प्लांट बिडिंग काढा सिव्हिलच्या ह्याच्यामधलं, जे 30 वर्षाचे अनालिसिस दिले त्याच्यामध्ये. ओके, आता तुम्हाला दाखवतो ह्या 2-3 वर्षात आयोगाने अवघड काय केलंय. ओके, हा झाला आता सिलेबसवरती येणारे क्वेश्चन. आता हे झालं की आपल्याला जास्त फ्रिक्वेन्सीने येणारे क्वेश्चनचा अभ्यास का करायचा. सेकंड पेपरमध्ये आलो, सेकंड पेपरमध्ये आल्यानंतर प्लांट बिडिंगवरती या. प्लांट बिडिंगवरती ओके, पहिल्यांदा प्लांट बिडिंगवरती एक सोपा क्वेश्चन आला होता, एकदम सोपा क्वेश्चन आला होता. पहिलाच टॉपिक प्लांट बिडिंगचा. कुठं गेला प्लांट बिडिंग? हां बघा, हिस्ट्री ऑफ प्लांट बिडिंग 30 वर्षाचे क्वेश्चन दिले. ह्याच्यावरती क्वेश्चनच नव्हता. ज्या काही तुम्ही नोट्स वाचल्या, ज्या सिनियरच्या नोट्स होत्या, ज्या क्लासवाल्यांच्या नोट्स होत्या, त्याच्यामध्ये कुठंच हा क्वेश्चन नव्हता. का तर 30 वर्षात आयोगाने विचारलं तर टाकण्याचा काही संबंधच नव्हता त्याच्यामध्ये. आता सगळ्यांच्या नोट्समध्ये आहे तो क्वेश्चन. याच्यावरती आयोगाने काय केलं 2023ला? डिस्क्राईब हिस्ट्री प्लांट बिडिंग इन इंडिया, राईट ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट बिडिंग अँड मेथड फॉर क्रिएशन, व्हॅरिएबिलिटी फॉर क्रॉप इम्प्रुव्हमेंट. 20 मार्क 2023ला क्वेश्चन आला. 23ला जे रिझल्ट गेले का त्याच्यामधलं वन ऑफ द रिझन आहे हा क्वेश्चन. आता जर तुम्हाला आणलं तर हा लय सोपा क्वेश्चन आहे, पण ह्याच्यावरती किती लिहायच्यात? 20 मार्करला 4 पानं लिहायच्यात. 4 बॅक टू बॅक 2 पानं लिहायच्यात. विचार करा काय लिहाल? हिस्ट्रीमध्ये काय लिहाल? 2 सायंटिस्ट तुम्हाला सांगता येतील. इथं म्हणलं इंडियाचे, आपल्याला वर्ल्डचे माहिती आहेत. नॉर्मन बोरलॉग एक माहिती आहेत, इंडियामध्ये स्वामीनाथन एक माहिती आहेत, बऱ्याच जणांना एक सिटी पटेल माहिती आहेत, व्यंकटरमण तिसरे माहिती आहेत. संपला. आता पुढं काय करायचं? त्याच्यानंतर पुढं मग ऑब्जेक्टिव्ह आले. ऑब्जेक्टिव्हमध्ये पण प्रॉपर ऑब्जेक्टिव्ह माहीत नाही, असेच आपल्याला तोडके मोडके, हां पॉड शॅटरिंग का काहीतरी असतंय बाबा. इल्ड आणि शॉर्ट ड्युरेशन हे 2 सगळ्यांना माहिती आहे. जेनेटिक डिसीज रेजिस्टन्स तिसरा माहिती आहे. चौथा मग त्याच्यातनंच बनवायचा. डिसीज पेस्ट रेजिस्टन्स एकत्र न लिहिता डिसीज रेजिस्टन्स एक लिहायचा, पेस्ट रेजिस्टन्स एक लिहायचा, बरोबर तो. त्याच्यानंतर मेथड ऑफ क्रिएशन व्हॅरिएबिलिटी. आता आपल्याला सगळ्या मेथड माहिती आहेत, पण मग इथं काय आहे? क्रिएशन व्हॅरिएबिलिटी. सेल्फ पॉलिनेटेडच्या वेगळ्या मेथड आहेत, क्रॉस पॉलिनेटेडच्या वेगळ्या मेथड आहेत, ऑपन क्रॉसच्या वेगळ्या मेथड आहेत, त्या लिहिणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. ओके, 5 ते 6 सायंटिस्ट तुम्ही, किंवा जे काही हिस्ट्री आहे, ICR कधी तयार झालं, IAR तयार कधी झालं, कुठं कुठं कोणत्या व्हरायटी 1-2 तयार झाल्या, त्या हिस्ट्रीमध्ये लिहिणं. आणि त्याच्यानंतर 4-5 सायंटिस्ट लिहिणं इंडियाचे, जे प्रॉमिनंट सायंटिस्ट आहेत, कशामध्ये? वेगवेगळ्या क्रॉपमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, शुगर केनमध्ये, त्याच्यानंतर बाकीच्या क्रॉपमध्ये, ते लिहिणं अपेक्षित आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते प्रॉपर याच्यामध्ये सायंटिफिक वर्डमध्ये लिहिणं गरजेचं आहे कोणत्याही गोष्टी. ओके, मेथड फॉर क्रिएशन व्हॅरिएबिलिटी फॉर क्रॉप इम्प्रुव्हमेंट. मग त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेटेडसाठी ह्या 4-5 आहेत, क्रॉस पॉलिनेटेडसाठी ह्या 4-5 आहेत, ओपन क्रॉससाठी ह्या 4-5 आहेत. ओपन क्रॉसवाला तर प्रकार आपल्याला कळालाच नाही. काय सेल्फ आणि क्रॉसवालाच बळच कळालाय, ते पण डेफिनेशन सोपी आहे म्हणून सांगता येते त्याच्यावरती. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं मग त्याच गोष्टी आहेत. किंवा याच्यामध्ये तुम्ही परत पुढे जर गेला, वरती या, सेकंड पेपरमध्ये या, पहिल्या पेपरमध्ये या. ओके, ह्या गोष्टी बघा, कारण की ह्या गोष्टी मी नाही म्हणत ह्याच्यासाठी तुम्ही क्लास लावा, याच्यासाठी तुम्ही स्वतः करा.
जर करायचे आहेत ना, पण ह्या गोष्टींचा अभ्यास करा. ह्याच्यासाठी क्लासच करावा असं नाही, हे तुम्हाला अनालिसिस स्वतःला करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही स्वतः अभ्यास करताय ना त्यावेळेस, आणि त्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्याव्या लागतील, त्यावेळेस त्या गोष्टी येणार आहेत. ओके, तोपर्यंत तुमचा अभ्यास करताय, नुसतं म्हणायला अभ्यास नका करू. ओके, तुम्ही याच्यामध्ये कशामध्ये या, मला वाटतं याच्यामध्ये इरिगेशन प्रोजेक्ट ॲग्रोनॉमीचा क्वेश्चन आहे बघा, दुसरा किंवा तिसरा सब्जेक्ट असेल. इरिगेशन प्रोजेक्टवाला लास्टचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. हां, इथं इरिगेशन प्रोजेक्ट्स इन इंडिया. ओके, तो कितीचा झाला? 2023चा क्वेश्चन झाला. आता काय आहे? 2024 आला क्वेश्चन. हा क्वेश्चन तुमच्या कुठल्याही नोट्समध्ये नाही, कोणत्याही सिलेबसमध्ये नाही, कोणत्या अभ्यासात नाही. आता बघा इथं आयोगाने काय केलं, जे तुम्हाला मी मागे सांगत होतो का 3 क्वेश्चन लिहायचे आहेत, आयोग त्यातला एक क्वेश्चन अवघड करते. 23ला असे 2-3 क्वेश्चन अवघड केले, 24ला त्यांनी असे 2-3 क्वेश्चन अवघड केले. काय केले? डिस्कस द चेंजेस इन इरिगेटेड एरिया थ्रू द डिफरंट सोर्सेस ऑफ इरिगेशन इन इंडिया इंडिपेंडन्स. कधी? सिन्स इंडिपेंडन्स, म्हणजे कधी? 1947 पासून 2025 पर्यंत लिहायचे होते, 24 पर्यंत. ओके, त्याच्यामध्ये मग आपल्याला काय माहिती आहे? एकच भाकरा नांगल डॅम सगळ्यात पहिल्यांदा तयार झाला, इंदिरा गांधी नॅशनल कॅनल तयार झाला, त्याच्यानंतर नदी जोड प्रकल्प झाले, पण कुठली नदी कशाला जोडली हे माहीत नाही. ओके, ती गोष्ट. त्याच्यानंतर काय आहे? क्लासिफाय इरिगेशन प्रोजेक्ट बेस्ड ऑन कल्टिवेबल कमांड एरिया, त्याच्यानंतर पर्पज सर्व अँड फायनान्शियल रिटर्न. 3 डायमेन्शन आहे त्याच्यामध्ये. काय? प्रोजेक्ट जे आहे क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये. पहिलं कोणतं? कमांड एरियावरती ठरतं, त्याच्यानंतर कोणत्या पर्पजसाठी ते यूज केलं जातं, आणि तिसरं काय आहे? फायनान्शियल रिटर्न. ह्याच्यावरती बेसिस क्लासिफिकेशन आहे. हे तुम्हाला 20 मार्करसाठी 4 पानावरती लिहायचं होतं. मग हे आयोगाने दिलेलं होतं. मग हा क्वेश्चन रिझल्ट घेऊन जातो. ह्याच्यासाठी तयारी करायची का आहे? 360 डिग्री सिलेबस कव्हरेज, आणि त्याच्यानंतर मग येणारे क्वेश्चन, जसं की आपण विडमध्ये बघितलं काय येतंय तुम्हाला, त्या गोष्टी येतात. ओके, मग हे झालं कशामध्ये? तुमच्या याच्यामध्ये. ज्यावेळेस आता तुम्ही क्रॉपचा अभ्यास कराल, ओके, क्रॉपचा अभ्यास करताय ना, एवढं अनालिसिस पाहिजे तुम्हाला. जसं की हॉर्टिकल्चरमध्ये तुम्हाला माहिती आहे, अरे लय क्रॉप विचारतात, लय क्रॉप विचारतात. आयोगाने जर बघितलं आतापर्यंत 40 क्रॉप विचारलेत. किती? 31 वर्षात 40. ओके, का? तर बघा त्याच्यामध्ये फ्रूट क्रॉप विचारलेत किती? 13. फ्लावर क्रॉप विचारलेत किती? 9. त्याच्यानंतर व्हेजिटेबल क्रॉप विचारलेत 9. त्याच्यानंतर काय आहेत? स्पायसेस जे आहेत मला वाटतं 3 विचारलेले आहेत. त्याच्यानंतर काय आहे? मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक किती विचारलेले आहेत? तर त्याच्यामध्ये 4 विचारलेत, आणि प्लांटेशनवाले काहीतरी 3 का 2 विचारलेत. ओके, असं. मग याच्यामध्ये जर बघितलं फ्रूटमध्ये काय आहे की सगळ्यात जास्त वेळा काय विचारलंय? मँगो विचारलंय. किती वेळा विचारलंय? 31 वर्षात 8 वेळा विचारलंय. ॲपल किती वेळा विचारले? 6 वेळा विचारले. बनाना किती वेळा विचारले? 6 वेळा विचारलेले. ओके, त्याच्यानंतर ग्रेप्स किती वेळा विचारले? 3 वेळा विचारले. काय विचारले? मँगोमध्ये जर बघितलं तर काय विचारले? तर अल्टरनेट बेअरिंग विचारलेले. त्याच्यानंतर काय? इंटरक्रॉपिंग विचारलेले. त्याच्यानंतर त्याचं प्रोपगेशन विचारलेले. त्याच्यानंतर त्याचं एक्सपोर्ट हँडलिंग जे आहे ते विचारलेले. त्याच्यानंतर काय विचारले त्याच्यामध्ये अजून तुम्हाला जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कल्टार सोल्युशन जे आपण यूज करतो ते विचारलेले. ओके, ह्या डायमेन्शन विचारलेले. ओके, कशामध्ये? हॉर्टिकल्चरमध्ये. ॲग्रोनॉमी 31 वर्षामध्ये काय विचारलेले? आयोगाने 24 क्रॉप विचारलेले. त्याच्यामध्ये काय दिलेले सिलेबसमध्ये पॉईंट जर बघितला सगळ्यात लास्टचा, त्याच्यामध्ये पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसमध्ये काय सांगितलेत तुम्हाला? सिरियल सांगितलेत, पल्सेस सांगितलेत, ऑइल सीड सांगितलेत, फायबर सांगितलेत, शुगर क्रॉप सांगितलेत. बरोबर. त्याच्यामध्ये पल्सेसमध्ये जर बघितलं आपण किंवा सिरियल्समध्ये बघूया पहिले, त्याच्यामध्ये काय विचारले? व्हीट विचारले. व्हीट किती वेळा विचारले? 15 वेळा. राईस किती वेळा विचारले? 15 वेळा. फायबर क्रॉपमध्ये कॉटन जे आहे ते 8 वेळा विचारले. शुगर केन किती वेळा विचारले? 11 वेळा विचारले. त्याच्यानंतर जे पल्सेस आहेत, पल्सेसमध्ये पिजन पी जे आहे ते 7 वेळा विचारले. मग त्याच्यामध्ये कोणती डायमेन्शन विचारली ती तुम्हाला माहित पाहिजे, त्यावेळेस तुम्ही अभ्यास करू शकता. मँगो घेतले, वाचायचं काय? काय वाचायचं? काय माहित नाही. सोईंग टाईम आयोगाने तुम्हाला दाखवत होता याच्यामध्ये, त्याच्या डायमेन्शन दिलेत. आता आपण सब्जेक्ट पुढे घेऊन गेलोय. हे जे आत्ता मी तुम्हाला सांगत होतो ते, हे का मला येतंय? मी अनालिसिस केलंय म्हणून येतं. याच्यामध्ये मी काही देवबिव नाही आहे मला याला ते सगळ्या गोष्टी. ओके, काही नाही याच्यामध्ये. काय? फ्रिक्वेंटली आस्क्ड क्रॉप कोणते आहेत? हे 40 क्रॉप आहेत. याच्यामध्ये हे 13 क्रॉप आहेत.
हे 9 व्हेजिटेबलचे आहेत, फ्लावरचे 9 आहेत, प्लांटेशनमधले 2 आहेत, स्पायसेसमधले किती आहेत, इथं 3 विचारलेत, मेडिसिनल ॲरोमॅटिकमध्ये 4 विचारलेत. असे 40 क्रॉप आत्तापर्यंत 30 वर्षात फक्त आयोगाने विचारले. याच्यामध्ये पण मोस्ट रिपिटेटिव्ह काय विचारलेत, मँगो 8 वेळा विचारला, ॲपल 6 वेळा विचारलाय, बनाना 6 वेळा विचारलाय, गावा 4 वेळा विचारलाय, ग्रेप 3 वेळा विचारलाय. ह्याच बेसिसवरती ॲग्री एमपीएससीला मी सांगितलं होतं विद्यार्थ्यांना, पहिल्या पेपरमध्ये माझ्याकडचा एक क्वेश्चन टेस्ट सिरीजमधला सोडला तर सगळे क्वेश्चन होते आणि ते टाकलेले. आपला टेलिग्रामचा चॅनल आहे, त्याच्यावरती पिन केलेली एक PDF आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. एक क्वेश्चन सोडला तर पहिल्या पेपरमधले ॲग्री एमपीएससी मधले सगळे क्वेश्चन होते आणि दुसऱ्या पेपरमध्ये 60 ते 70% क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीजमधले होते. का होते? कारण की त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं, तुम्ही ज्यावेळेस महाराष्ट्राच्या रेफरन्सनं कराल ॲग्री एमपीएससीसाठी अभ्यास, मँगो क्रॉप करा. का? महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे. ते सगळ्यात जास्त वेळा UPSCला विचारले. ॲपल आपल्याला विचारणार नाहीत, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे बनाना, ओके. त्यानंतर ग्रेप्स आहे आणि तिसरं आहे गावा, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे. हे सगळ्यात जास्त विचारलेत. आणि चौथं आहे याच्यामध्ये पोमोग्रेनेट. आयोगाने हे 3 विचारले होते पहिले आहे असे. कधी? ॲग्री एमपीएससीला. याच्यासाठी काय लागतंय का? देवबिव काय असणं गरजेचं आहे का? नाही, काही नाही. फक्त जो अभ्यास करतोय, जो ॲनालिसिस करतो त्याला येते. हे तिन्हीच्या तिन्ही ॲग्री एमपीएससीला विचारलेले होते. याच्यामध्ये काही लॉजिक नाही आहे, काही नाही. फक्त तुम्हाला काय करायचं, प्रिव्हियस इयरमध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये बघायचं. मग याच्यामध्ये काय केलं आपण, आता हे तुम्हाला PYQ दिले आणि हे ग्रुपवरती टाकलेले आपण फ्रीमध्ये दिलेले विद्यार्थ्यांना. ह्या ज्या गोष्टी आहेत का, तर पोरांना ते PYQचं ॲनालिसिस व्हायला पाहिजे. ॲपलमध्ये किती डायमेन्शन विचारलेत? 6 वेळा विचारले. किती विचारलेत? त्याच्यामध्ये 4च डायमेन्शन विचारलेले. ओके. मँगोमध्ये तुम्हाला सांगितलं 8 डायमेन्शन विचारले, 8 वेळा विचारले. काय विचारले? अल्टरनेट बेअरिंग विचारले. त्याच्यानंतर प्रोपोगेशन मेथड विचारले, जे मगाशी इंटरक्रॉपिंग विचारले, बायनियल बेअरिंग आहे, फ्रूट ड्रॉप आहे, ब्लॅक टिप आहे, एक्सपोर्ट हँडलिंग ऑफ मँगो, मालफॉर्मेशन वरती बघा, मालफॉर्मेशन कॉज आणि कंट्रोल एका वर्षी विचारला. ह्या वर्षी आयोगाने 2025 काय विचारलं? मालफॉर्मेशनचं थोडंसं डीपमध्ये गेले. फ्लोरल मालफॉर्मेशन सिम्पटम कॉजल ऑर्गॅनिझम कंट्रोल मेजर 2025चा क्वेश्चन आहे. इथं जर आला तुम्ही पहिल्या पेजवरती काय केलेलं मी 2025चे सिव्हिल सर्व्हिसेसचे क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं, मँगो काय सांगितलंय, सिम्पटम कॉजल ऑर्गॅनिझम कंट्रोल मेजर आणि फ्लोरल मालफॉर्मेशन. आपल्याला काय माहिती आहे, फक्त फ्लोरल मालफॉर्मेशन होते मँगोमध्ये, ही एक डिसऑर्डर आहे त्याच्यामध्ये. बट ज्यावेळेस तुम्ही त्याचा डीपमध्ये अभ्यास कराल, फ्लोरल मालफॉर्मेशन, मँगो मालफॉर्मेशन एकदा जर आयोगाने विचारले तर तुम्ही ते करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे, 2 टाईप आहेत. एक जो आहे तो कोणती येते, व्हेजिटेटिव्ह मालफॉर्मेशन येते, दुसरी काय येते, फ्लोरल मालफॉर्मेशन येते. मग त्याच्यामुळे मी क्रॉप जे आहे ते चार्ट फॉर्मॅटमध्ये देत नाही. का देत नाही? त्याचं हे उदाहरण आहे. यावर्षी 2025चा हा क्वेश्चन आहे, पीचा विचारला होता आयोगाने. किती मार्करला विचारला? 20 मार्करला विचारला. व्हरायटीज, क्लायमेट, सोईंग टाइम, सीड रेट, प्लांट प्रोटेक्शन. किती आहेत? 5 डायमेन्शन. किती मार्करला? 20 मार्करला. म्हणजे किती मार्करला एक डायमेन्शन? 4 मार्करला. सोईंग टाइम, मग आपला विद्यार्थी एकदम भारी, कारण की आपण डिग्रीमध्ये तेच लिहिलं आहे. काय? सोईंग टाइम जून टू जुलै. ह्याला 2 मार्क देतो, ह्याला 2 मार्क देतो, 4 मार्क तुला आले. कसं होईल? मग हे आपल्या चार्टमध्ये, मग हा तोटा आहे. का मार्क येत नाही? तर चार्ट फॉर्मॅटमध्ये तुम्ही क्रॉप करताय आणि त्याच्यामुळे मार्क येत नाही. किती क्रॉप विचारलेत बघा ह्या वर्षीचे जर क्रॉप बघितले, पोटॅटो विचारला, पी विचारलंय, ग्रेप विचारलंय, मँगो विचारलंय, सिट्रस विचारलंय. ह्या वर्षी जर बघितलं तर कितीला विचारलं होतं? हॉर्टिकल्चर 90 मार्कला विचारलेलं होतं आणि त्याच्यामध्ये काय विचारले? फ्रूट क्रॉप. सगळे क्वेश्चन फ्रूट क्रॉपवरती आहेत. ओके. क्रॉप जे आहे, आणि कुठले क्रॉप आहेत हे क्रॉप? अगेन तुम्हाला बघा काय आहे, सिट्रस, मँगो, ग्रेप, पी, पोटॅटो. मँगो 8 वेळा विचारले आपण बघितलं. त्याच्यानंतर काय आहे, पोटॅटो जर आपण इकडे बघितलं याच्यामध्ये पोटॅटो जो आहे तो क्रॉप 5 वेळा विचारला आहे आयोगाने. समजते? तेच परत रिपीट विचारलेले. सिट्रस जर बघितलं तर सिट्रस याच्यामध्ये येईल, जे ऑरेंज एकदा विचारलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर अजून काय विचारलेलं आहे आपल्याला? पी विचारलेलं. पी पण आयोगाचं विचारून झालेलं आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ते तुम्हाला, मग त्या गोष्टी आहेत. आयोग किती वेळा विचारताय कोणते कोणते क्रॉप हे बघा आणि त्याच्यानुसार अभ्यास करा. मग ह्याच्यानंतर दुसरा नेक्स्ट सब्जेक्ट जो आपण बघितला काय आहे? ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमीमध्ये चलो. ओके. ॲग्रोनॉमी. आता ॲग्रोनॉमीमध्ये जर बघितलं तर सेम अशा प्रत्येक सब्जेक्टचं काय दिलेलं आहे तुम्हाला? 30 वर्षाचं क्वेश्चन तर दिलेलेच आहेत. तो क्वेश्चन आपण दिल्यानंतर बाकीच्या एका क्लासनं 15 वर्षाचं PYQ आणलं. नाहीतर त्याच्या अगोदर काय होतं, IFSचे बी त्याच्यातच होते आणि सिव्हिलचे पण त्याच्यातच होते. ह्या वर्षीपासून मग त्या व्हॉल्यूम बरोबर अजून एक कलर व्हॉल्यूम टाकून दिला आहे, तुम्ही बघितलं असेल. ओके. त्या गोष्टी मग त्याच्या पुढे आपण जाऊन काय काम केलं आता 25ला, मग हे दिलेलं प्रत्येक सब्जेक्ट. याच्यामध्ये 50 मार्करला तुम्हाला काय आहे ह्या वर्षी विचारलेलं होतं ॲग्रोनॉमी. मग ॲग्रोनॉमीमध्ये जे तुम्हाला आत्ता मी सांगितलं ते बघा, हे जे आहेत ते ह्या गोष्टी विचारलेले. ह्याच्यामध्ये पॅकेज प्रॅक्टिसेस कशाच्या आहेत दिलेले सिलेबसमध्ये. क्वेश्चन काय होते ह्या वर्षीचे बघा, काय आहे? क्रॉपिंग सिस्टम जो आहे, क्रॉपिंग सिस्टम दोन्ही क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर कॉटन. मगाशी मी किती वेळा सांगितलं रे कॉटन विचारलं आयोगाने?
8 वेळा विचारलं, 8 वेळा. आला का रिपीट 2025ला? काय लागते का ह्याच्यासाठी, काय करायचं तुम्हाला? ओके, खाली बघा, ॲग्रोक्लायमॅटिक झोन, शॉर्ट ड्युरेशन व्हरायटीज, वीट किती वेळा विचारले मग अशी सांगितलं तुम्हाला? 15 वेळा. म्हणजे अल्टरनेटिव्ह वर्षी क्वेश्चन विचारलं. कॉटन आलं का परत? बट फरक काय? फायबरसाठी. वरती काय? रेनफीडसाठी. फक्त आयोग काय करते? गोष्टी चेंज करते. ते दोन्ही एकाच वर्षीचे क्वेश्चन आहेत. IFS 2025, सिव्हिल 2025. खाली तिसरं क्रॉप काय विचारलंय? ज्यूट. ओके, आता बघूया कोणतं क्रॉप किती मार्करला विचारलंय, किती वेळा विचारलंय. ओके, इथं याच्यामध्ये इम्पॉर्टंट. सिरियल राईस 15 वेळा, वीट 15 वेळा, मेज 4 वेळा, ज्वार 2 वेळा, बाकीचे मिलेट या आहे ते एकदा. पल्सेस पिजन पी तुम्हाला सांगितलं होतं 7 वेळा, ग्राम 3 वेळा, मूग एकदा, ऑइल सीड ग्राउंडनट किती वेळा विचारले? 4 वेळा. ओके, मस्टर्ड, सोयाबीन, सनफ्लावर, कॉटन 5 वेळा, 8 वेळा मी सांगितलं, सॉरी. ओके, 5 वेळा विचारलेले. ह्या वर्षी 2 वेळा, म्हणजे 7 वेळा झाला. ओके, ते आराव. त्याच्यानंतर शुगर क्रीम किती वेळा विचारले? 11 वेळा विचारले आयोगाने. त्याच्यानंतर पोटॅटो 4 वेळा विचारले. हाच पोटॅटो कुठं विचारला होता? ह्या वर्षी हॉर्टिकल्चरमध्ये विचारला आहे. समजतंय त्या गोष्टी. फॉडर क्रॉपमध्ये बर्सिन, ह्या गोष्टी. किती क्रॉप आहेत ह्याच्यामध्ये? 24 क्रॉप आहेत. आणि हेच फक्त 31 वर्षात आयोगाने विचारलेलं. याच्यापेक्षा अलीकडे वेगळं काय आहे का? नाही, ह्या गोष्टी. मग त्याच्यामध्ये पण राईसमध्ये आता बघा 15 वेळा क्रॉप विचारले, म्हणजे किती डायमेन्शन विचारले असतील? लय डायमेन्शन विचारलेत नाही. त्याच्यामध्ये आयोगाने काय आहे, किती विचारले? 1 2 3 4 5 6 7 8 डायमेन्शन. एक डायमेन्शन अराउंड आयोगाने किती वेळा विचारली? 2 वेळा विचारली. 15 वेळा क्वेश्चन विचारलाय म्हणजे. ओके, आता वीटमध्ये तर अजूनच कमी आहेत, कारण की राईसमध्ये त्यांना हे तरी विचारता येते, अपलँडवाला, DSR-वाला, SRI-वाला, ट्रान्सप्लांटिंगवाला. ओके, त्या कंडिशन. पण वीटमध्ये जर बघितलं 3 इथले आणि 4 इथले, किती? 7. म्हणजे एक डायमेन्शन 3 वेळा विचारावं लागली आयोगाला. समजतंय? मग ह्या डायमेन्शन जर तुमच्या लिहिण्यामध्ये असतील, काय अडचण आहे मला सांगा अभ्यासाला? काय आहे का तुम्हाला वेगळं करायची गरज नाही? या सगळ्या गोष्टी मग हे आपण क्लासमध्ये त्यावेळेस लिहून देतोय तुम्हाला. ओके, ह्या ज्या नोट्स आहेत जेनेटिक्सची तुम्हाला टाकलेलीच आहे ग्रुपला, तिथं आज मी तुम्हाला ह्याची पण टाकून देतो, एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिक्सची. ती बघा, त्याच्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. फार्म मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं जो आहे तो अभ्यास करायचा. नाहीतर उगाच काहीतरी करतोय आणि त्याला काहीतरी चव नाही. मी ऑप्शनलचा अभ्यास करतो, मी UPSC करतो, मी MPSC करतो, ह्या गोष्टींपर्यंत पोहोचायचं आपल्याला. ह्या गोष्टी मग ह्याच्यासाठी काय आहे, तुमच्या स्वतःच्या नोट्स असणं गरजेचं आहे. मग हे तुम्ही स्वतः तयार करा, किंवा मग आम्ही आहे त्याचेच पैसे कमवायला बसलोय आम्ही, बाकी काय नाही, त्याचाच आमचा विषय आहे. ओके, मग हे तुम्ही डिसिप्लिनमध्ये करत असाल, मग हे किती लोक करू शकतात? आमच्या बॅचला 1 जण करू शकला, ते IAS झालं. बाकी मग आमच्यासारखे क्लास घेणारे वगैरे वगैरे तयार झाले. ओके, त्या गोष्टी आहेत. मग हे कोण करू शकतं? एखादा दुसऱ्याला स्वतःची ते ॲनालिसिस आहे. हे सगळं काय आहे त्यांच्या नोट्समध्ये होतं, त्याच्यामुळे ते त्यांना आलं, कारण की त्यांनी स्वतः ते ॲनालिसिस केलेलं आहे, त्या पद्धतीने त्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यावेळेस ते जमलेलं आहे. ओके, मग असं आहे. जर तुम्ही बघितलं ना, सीड सायन्स मी एवढं लिहून दिलं, तुमच्याकडसाठी तो सब्जेक्टच एक्झिस्ट करत नसेल. ह्या वर्षीचा जर सीड सायन्सचा क्वेश्चन बघितला ना, तो क्वेश्चन असा नोट्समध्ये लिहून दिलेला होता. तिथून जो काही क्वेश्चन आहे तो आलेला आहे. म्हणजे तो काही असा आला म्हणजे काय मी टाकलेला आहे असं नाही, काय आहे की ॲनालिसिस फक्त अगेन त्याच्यावरती. सीड इंडस्ट्रीचा क्वेश्चन होता बघा IFSला, आत्ता जी 16 नोव्हेंबरला झाली ना परीक्षा, त्याच्यामध्ये सीड इंडस्ट्रीचा क्वेश्चन होता, जो तिथला सिलेबसचा पॉईंट आहे त्याच्यावरती असा क्वेश्न दिलेला आहे. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर आणि फंक्शन विचारलेले आहेत, पब्लिक आणि प्रायव्हेट सीड इंडस्ट्रीच्या. अशा तुम्हाला एवढं लिहून दिलेलं आहे, कशाचं? मी सीडचं एवढं. आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी नसणाराच सब्जेक्ट, जो की मगाशी पण तुम्ही कोणी सांगितलंच नाही, त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी. ओके, बायोटेक्नॉलॉजी जर बघितला माझ्याकडे, तर बायोटेक्नॉलॉजीच्या 23 डायमेन्शन विचारलेत आयोगाने 31 वर्षामध्ये, आणि ते बायोटेक्नॉलॉजी एवढं लिहून दिलेलं आहे. आणि इच आणि एव्हरी वर्ड याच्यामधला क्लासमध्ये लिहून दिलेला आहे. जसं आत्ता PPT-वरती चाललं होतं तसंच चाललेलं असतं, त्याच्यामध्ये काही PPT लावलेलं नसतो. PPT तर तुम्ही पण वाचू शकता ना. ओके, किंवा आता यायला सांगितलं मोठ्याने वाचून दाखव, तर मला वाचून दाखवल, त्याच्यामध्ये काय अवघड आहे? मग ते कन्सेप्ट कळले पाहिजेत, कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे. आता मी म्हटलं प्लांट सेलची आणि ॲनिमल सेलची डायग्राम काढा, आपण 3D डायग्राम बघून काढताच नाही पोरांना डायग्राम. तिथं काय तुम्हाला 7.5 मिनिटाचा वेळ आहे, 7.5 मिनिटाचा किंवा 8 मिनिटाचा वेळ आहे. 7 मिनिटं, 8 मिनिटं, 10 मिनिटं आपण असे वेळ घेतो. 7 मिनिटामध्ये काय आहे तुम्हाला डायग्राम काढायची, आणि त्याच्यानंतर तो काय आहे क्वेश्चन लिहायचा आहे. जसं की काय आहे क्वेश्चन आला तुम्हाला, डिफाईन काय आहे सेल, त्याच्यानंतर एनलिस्ट इट्स काय आहे ऑर्गॅनेल, आणि त्याच्यानंतर काय आहे मायटोकॉन्ड्रियाचं काय फंक्शन आणि स्ट्रक्चर विचारलं. किती डायमेन्शन? 1 2 3. 3 मध्ये परत ही सब डायमेन्शन. ओके, किती मार्करला क्वेश्चन विचारलेलं आहे? 15 मार्करला क्वेश्चन विचारलेला आहे. ओके,
मग ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने तो क्लासिफाय करता येईल, कशा पद्धतीने लिहिता येईल, कशा पद्धतीने मांडता येईल. मग मला काय डेफिनेशन फक्त काय आहे, आपण काय लिहितो, सेल इज द बेसिक युनिट ऑफ अ लाईफ इज नोन ॲज सेल. बास झालं इंट्रोडक्शन. कारण डिफाईन सेल म्हटलेलं, पण त्याच्या खाली सपोर्टिव्ह स्टेटमेंट लिहायला पाहिजे. कोणी सांगितलं सेल डेफिनेशन, कुणाला पहिल्यांदा सापडली, लिव्हिंग कुणाला सापडली, डेड कुणाला सापडली, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या 2 सपोर्टिव्ह स्टेटमेंटमध्ये द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मग इथं काय आहे तुमचं सेल आलं, सेलच्या ह्याला तुम्ही हायलाईट केलं. त्याच्यानंतर काय आहे सेल ऑर्गॅनिल्स लिहिलं तुम्ही. ओके, त्या ऑर्गॅनिल्सला काय केलं तुम्ही, बॉक्स केला. ओके, त्याच्यामध्ये मग इनलिस्ट करायला सुरुवात केली. मग इनलिस्टमध्ये काय आहे तुम्ही त्याचे काय करू शकता, वेगवेगळे पाय चार्ट जे आहेत किंवा फ्लो चार्ट तयार करू शकता. तर कोणत्याही पद्धतीने लिहू शकता. एका साईडला काय आहे याच्यामध्ये, इथं जी छोटा बॉक्स काढून त्याच्यामध्ये डायग्राम काढू शकता. त्या फिगरला नाव द्या, कशाची सेल काढली, प्लांट सेल काढली आहे, काय काढलेलं आहे. ओके, त्या आणि त्याच्यानंतर मग तिसरी डायमेन्शन जे हायलाईट करायची आपल्याला ते काय आहे, मायटोकॉन्ड्रिया. मग त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये पहिल्यांदा त्याचे काय असणार आहे, स्ट्रक्चर येणार आहे. त्याच्यानंतर मग त्याचं फंक्शन येणार आहे. ओके, कोणत्या गोष्टी प्रेफरेबली लिहिल्या गेल्या पाहिजेत पेपरमध्ये. नुसतं आता वाचायचं आहे, ॲनालिसिस करायचं हे नाही. हे जे नोट्समध्ये तयार केलं आहे ते पेपरमध्ये उतरलं पाहिजे, तर तुमचं सिलेक्शन होणार. ॲग्री एमपीएससीला बरेचसे सिनियर भेटतील तुम्हाला, माझ्या नोट्समध्ये होतं पण माझं सिलेक्शन नाही झालं. का नाही झालं, तर तेच आहे अगेन की पेपरमध्ये उतरलं पाहिजे. कारण की ते एक ब्लँक शीट येणार आहे आणि त्याच्यामध्ये ओके UPSCला तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला काय येतं आहे, ब्लँक शीट येतं आहे. इथं काय आहे, लाईनवाला पेपर येतो आहे. त्याच्यामुळे जेवढा तुम्ही व्यवस्थित लिहा लागेल तेवढा. हाच क्वेश्चन आहे बघा, आत्ता तुम्हाला मी सांगितलेलं समोरच क्वेश्चन आहे. सेलची डेफिनेशन लिहिलेले त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर इनलिस्ट केलेलं आहे, त्याच्यानंतर हे ओके सेलची मागे डायग्राम काढलेली. तरी पण काय आहे त्याच्यामध्ये, त्याला बॉक्स नाही केलेला. ओके, त्या गोष्टी अगेन. मग ह्या गोष्टी आहेत की इथं पाय चार्ट काढलेला आहे, ते कशा पद्धतीने लिहिला पाहिजे काय आहे त्या सगळ्या गोष्टी. हे जे सर आहेत हे कृषीसेवक आहेत, आपल्याच कॉलेजचे आहेत, साताराचे आहेत. ते आत्ता मेन्स इंटरव्ह्यूला आहेत. 100% सिलेक्शन असेल का, तर ती लिहिण्याची मेथड ती आली पाहिजे. मग ह्या गोष्टींसाठी अभ्यास करायचा. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे हे जे तुम्ही चालवलं आहे ना, नाही गरजच नाही, काही नाही. हे ॲग्रिकल्चरमध्ये खूप इव्होल्युशन होत चाललेलं आहे. हे आत्ता आम्ही आणतोय त्या सगळ्या गोष्टी, कारण की आमच्या वेळेस नव्हत्या. आम्हाला 12 पुस्तकं वाचावं लागले. कशासाठी, ॲग्रिकल्चर ऑप्शनल, कारण नोट्सच नव्हत्या. त्याच्यामध्ये असं सेग्रिगेटेड मटेरियल नव्हतं. पुस्तकं आहेत माझ्याकडे, पुस्तकं घ्या तुम्ही, ते वाचा किंवा कुणाचीही पुस्तकं वाचा, काही वाचा, पण ह्या लाईनवरती अभ्यास करा. समजतंय तुम्हाला, आले का, समोरच आहे ना तुमच्या. माझं काही आहे काय ह्याच्यामध्ये, काहीच नाही. जे आयोगाने विचारले, जे आयोगाला लागते तेवढंच आहे. याच्यामध्ये काय आहे, मी एकच वाक्यात सांगतो, आपल्याला काय बनायचं नाही आहे, मास्टर बनायचं नाही आहे. आपल्याला काय बनायचं आहे, आपल्याला मार्कर बनायचं आहे. ओके, आपल्याला काय बनायचं, मार्कर. आपल्याला पोस्ट पाहिजे. IAS झाल्यानंतर कोण येणार का, ॲग्रिकल्चर ऑप्शनल होता, मेंडेलचा लॉ सांग, नाही येणार आहे. मग तिथं तुम्ही जरी सांगितलं चुकीचं, हा सर एकदम मला वाटलं होतं अशा पद्धतीने लिहायला पाहिजे पण मी लिहिला नव्हता. ओके, मग हे गोष्ट आहे. मग आपल्याला मार्कच्या दृष्टीने ऑलवेज विचार करायचा. मार्कच्या दृष्टीने जो विचार करतो तो मग सिनियर जे पास होतो तो काय सांगतो बघा, PYQ सिलेबस बघ, PYQ बघ, आणि मग त्याच्यानंतर पुस्तकं ठरव, मग तू क्लास ठरव, मग तू मेंटॉर ठरव, मग तू लिहायला सुरुवात कर ह्या गोष्टीत. पण आपलं काय होतं, आधी अभ्यास मग सिलेबस. मला सांगा किती जणांनी सिलेबस फर्स्ट टू लास्ट वाचलाय याच्यामध्ये, कोणीच नाही वाचला. आपण ते करतच नाही आहे. फर्स्ट टू लास्ट सिलेबस आपल्याकडून एकदा पण वाचून झालेलं नाही. त्याच्यामध्ये काय आहे, कशा पद्धतीने कोणते क्वेश्चन विचारलेत, काय आहे, काही नाही. कोणत्या प्रकारचं ॲनालिसिस तर लांबचीच गोष्ट आहे. फक्त काय नाही, सिनियर सांगतात आहे, आपण अभ्यास करतोय, सिनियर अभ्यास करतात आहे, पेपर वाचायला सांगितलं, पेपर वाचायचं. कशासाठी वाचायचं आहे, काहीच नाही. UPSCचा अभ्यास करताय ना तुम्ही, UPSCचा पॉलिटी सारखा सब्जेक्ट, आत्तापर्यंत त्याचे 200-250 क्वेश्चन, 250च्या आसपास क्वेश्चन त्याच्यावरती विचारले. ओके, जॉग्राफी करताय, जॉग्राफीचे किती क्वेश्चन आहेत, अराउंड एक 230च्या आसपास तुम्हाला त्याच्यामध्ये क्वेश्चन सापडतील PYQ जर बघितले UPSCचे. मग त्याच्यावरती काय क्वेश्चन, प्रत्येक डायमेन्शन, बायोस्फिअर रिझर्व मधला कोणता रिझर्व, निलगिरी रिझर्व सगळ्यात पहिला भारतातला, त्याच्यावरती किती क्वेश्चन आले आतापर्यंत, 2 क्वेश्चन आले. पहिला क्वेश्चन काय आला, तर पहिल्या क्वेश्चनमध्ये कोणते कोणते स्टेट येतात बायोस्फिअर रिझर्वमध्ये ते आला. दुसरा क्वेश्चन काय आला, त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ पार्क आणि नॅशनल सँक्च्युरी कोणत्या येतात, सॉरी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि नॅशनल पार्क ज्या आहेत त्या कोणत्या येतात हे विचारलं. हे ॲनालिसिस पाहिजे. त्यावेळेस मग पुस्तक वाचण्यात मजा आहे, त्यावेळेस त्या पुस्तकात जाऊन ते वाचताय. नाहीतर आता आपलं चाललंय पांढरं. आज माझं NCERT वाचून झाली भूगोलाची, काय वाचली, इंग्लिशमध्ये वाचली. आज मी स्टेट बोर्ड वाचलं, काय वाचलं, मराठीत वाचलं. त्याच्यामधून घेतलं काय, काहीच नाही, कारण की माहीतच नाही कशावरती क्वेश्चन विचारतोय. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला प्रेसिडेंटवरती क्वेश्चन विचारला जातोय
प्रेसिडेंटवरती कशावरती क्वेश्चन विचारला जातो हे माहीत पाहिजे तुम्हाला. जसं की वेटो पॉवरवरती क्वेश्चन विचारला जातो. मग वेटो पॉवरवरती काय विचारलं जातं, किती वेटो आहेत ते विचारलं जातं. 5 वेटो आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये कोणता आपल्या इंडियन प्रेसिडेंटला नाहीये तो क्वेश्चन विचारला जातो. कोणता अमेरिकन प्रेसिडेंटला आहे हा विचारला जातो. कोणत्या प्राईम मिनिस्टरनं आतापर्यंत कोणता वेटो पॉवर प्रेसिडेंटनं कोणता वेटो पॉवर वापरली हे विचारलं जातं. त्याच्यानंतर अजून काय विचारलं जातं त्याच्यामध्ये, पार्डनिंग पॉवर ज्या आहेत त्या प्रेसिडेंटच्या. ओके, त्याच्यानंतर मग प्रेसिडेंटचं इलेक्शनवरती विचारलं जातं. इलेक्शनवरती काय विचारलं जातं त्याच्या अगेन तेच कोण आहे कोण नाहीये. मग तिथं आयोग कुठं फसवतंय, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असेल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असेल ह्या 2 वर्डवरती फसवतंय हे बघणं गरजेचं आहे. ओके, किंवा एमपीएससी मध्ये आला यावर्षीचा पेपर बघा तुम्ही, कुणी जर दिला असेल एमपीएससीचा 2 क्वेश्चन विचारले जातात करंट अफेअरमध्ये. एक काय आहे व्यक्तिविशेष क्वेश्चन असतात बघा, व्यक्तिविशेष दिलेलं असतं. ओके, त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन असतात. मरण एक असतं आणि दुसरं काय असतं त्याच्यामध्ये जे मरण पावलेल्या व्यक्ती आहेत त्या, आणि दुसरं काय असतात त्याच्यामध्ये ज्यांची निवड झाली ते. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं तर काय विचारलं जातं ह्या व्यक्तिविशेष क्वेश्चनमध्ये, हा माणूस कोणत्या क्षेत्राचा होता हे विचारलं जातं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय विचारली जाते, यांचं शिक्षण कुठं झालं ते विचारलं जातं. मूळ गाव कोणतं होतं हे विचारलं जातं. यांनी कोणती मोठी पोझिशन होल्ड केली असेल पद तर ते विचारलं जातं. ओके, मागच्या 6 वर्षाचे राज्यसेवेचे पेपर काढा आणि त्याच्यामधले जे क्वेश्चन आलेले आहेत, आता गेल्यानंतर सगळ्यांकडे 21,000 असेल चॅलेंज मी सांगतो तुमच्याकडे. त्याच्यामध्ये बघा हे 5 गोष्टी 4 गोष्टी विचारल्या आहेत प्रत्येकाच्या. ह्या वर्षीचाच पेपर बघा तुम्ही. काय रंजन गोगोईंवरती भूषण गवईंवरती क्वेश्चन आहे आणि मारुती चित्तमपल्ली जे बर्ड वॉचर होते, मरणावरती एक क्वेश्चन, निवडीवरती एक क्वेश्चन. आणि त्याच्यामध्ये काय विचारलंय ह्याच गोष्टी विचारल्या. रिपोर्ट कोणत्या विचारलेत आयोगाने, इंडेक्स कोणत्या विचारल्यात, ज्या की काही UN वगैरेच्या इंडेक्स आहेत त्या विचारल्यात. छाटछूट इंडेक्स आयोगाने एक पण नाही विचारले. ना भारताची विचारली नाही, कोणतीच नाही. भारतातला एकच रिपोर्ट विचारला जातो फक्त ॲसरचा, तो पण एज्युकेशनचा किंवा प्रथमचा जो आहे तो विचारला जातो. बाकी सगळे UN रिलेटेड जे आहेत ते विचारले जातात, जे जागतिक दर्जावरती महत्त्वाचे आहेत ते. यावर्षी पण आयोगाने 25ला तोच विचारला होता. हे ॲनालिसिस आहे. मग त्यावेळेस तुम्हाला सिम्प्लिफाईडमधून काय वाचायचं, पृथ्वी परिक्रमामधून काय वाचायचं ते कळणार आहे. त्या गोष्टी गरजेचं आहे. पण आपलं काय होतंय, पार राडा झालाय, करतोय. मग आपल्या मनासाठी किंवा घरच्यांना सांगण्यासाठी करू नका. स्वतःला जर करायचं असेल तर ह्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये मला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणती परीक्षा करणार आहे ती ठरवा, त्याचा सिलेबस बघा. दुसरी गोष्ट त्याचे PYQ बघा. ओके, त्याच्यानंतर तिसरी गोष्ट त्याचे रेफरन्स बुक बघा. ओके, इन बिटवीन तुम्ही स्वतः सेल्फ करून बघा. नाही झालं तर प्रॉपर त्याच्यासाठी काय आहे, 5वी गोष्ट म्हणजे काय आहे, क्लास आणि एखादा मेंटॉर बघा. ओके, क्लास जरी तुमची लावायची फायनान्शियल कॅपॅसिटी नसेल तर मेंटॉर शोधा. मेंटॉर जो तुमचा सिनियर असेल, जो की ह्या लेवलवरती जर तुम्हाला सांगत असेल तरच तो बरोबर सांगतो हे बघा. ओके, नसेल तर काहीतरी चुकतंय, नसेल तर मग आम्ही आहेच त्याच्यासाठी काय आहे त्या सगळ्या गोष्टी. ओके, मग ह्याच्यासाठी आपण काय केलेलं, कॉलेजवाल्यांना 25% ऑफ ठेवलेले. का तर करा अभ्यास डिग्रीमध्ये ज्यावेळेस आहे त्यावेळेसच अभ्यास केला तर MCRला त्याचा फायदा होतोय, तुम्हाला बाकीच्या एक्झामला फायदा होतोय. आणि सगळ्या कॉमन याच्यामध्ये आहे ॲग्रिकल्चर, सगळीकडे आहे. त्याच्यामुळे कोणत्याही तुम्ही ह्याचा असा कॉलेजचा असा किंवा कोणत्याही काय असा इरिस्पेक्टिव्ह कोणत्याही इयरला असाल तुम्हाला 25% ऑफ आहे. आणि तुम्ही जोपर्यंत पासआउट होत आहे तोपर्यंत तुम्हाला काय आहे तो ॲक्सेस ठेवला जाईल. त्याच्यामध्ये कमीत कमी 3 व्ह्यूज आहेत. किती वेळा लेक्चर बघा ते समजत नाही, मला फोन करा, नाही समजलं लेक्चर सर हा पॉईंट नाही समजला, परत मला सांगा, परत मला भेटायला या किंवा आपण परत फोनवर डिस्कस करू. ह्या गोष्टी आहेत. पण ह्या लाईनवरती तयारी करा तर सिलेक्शन होईल, नाही तर सिलेक्शन होणार नाही. ओके, काहीतरी गॅम्बल नका करून नुसतं वाचताय त्या लाईनवरती सिलेक्ट केलं तर 100% तुम्हाला काय आहे ॲग्री MPSC फॉरेस्ट्री राज्यसेवा UPSC IFS कुठे ना कुठं काय आहे ह्या ॲग्रिकल्चरच्या अभ्यासाचा फायदा होईल. ओके, या गोष्टी आहेत. काय बाकीचे क्वेश्चन तुमचे असतील तर सांगा मला. ह्याच्यासाठी ॲक्च्युली अभ्यास करायचा होता किंवा हे मला तुम्हाला कॉलेजला सांगायचं होतं. ह्याच्यासाठी मी ARF वाल्यांना काय म्हणत होतो की मला आपला D लेक्चर हॉल द्या, मला ते शिरनामे नको. का तिथं येऊन मला मोटिवेशन 2च दिवस राहते, 2 दिवस हे मस्त. आता काय नाही, आज उद्या सकाळी लवकर उठून जातो, गार लागले की परत लेक्चरचा टाईम निघून जातो. ओके, त्या गोष्टी आहेत. त्यामुळे की ह्या पद्धतीने मला असं वाटतं की अभ्यास केला गेला पाहिजे. त्या पद्धती आहेत ज्या आयोगाच्या आहेत, त्याच्यामध्ये कोणतीही मेथड माझी नाही, काही नाही. ओके, आम्हाला पण कोण गाईड आहे, आयोगच आहे. सगळ्यांना गाईड एकच आहे, आयोगाच्या वरती कोणीच नाही आहे. इथले जरी गाईड असले तरी ते नाही, ते फक्त सांगतात आहे त्या दिशेनं तिथं आयोग.
ते, बाकी काहीच नाही आहे याच्यामध्ये. विचारा तुमचे काही क्वेश्चन असतील. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या रेकॉर्डेड बॅचमध्ये आहेत. तुम्हाला रेकॉर्डेडच घ्यावं लागेल. लाईव्हला काही तुम्ही येणार नाही. एवढ्या साऱ्या नोट्स ज्या आहेत त्या क्लासमध्ये लिहून दिलेल्या, त्याच्यामधून अजून 3 सब्जेक्टच्या यायच्यात त्यामध्ये. ओके, 3 व्ह्यू जे आहेत ते तुम्हाला राहतील. हे 6 बुक्स आहेत त्याच्यासाठी प्रत्येक ह्याचं. IFSचं वेगळं ॲनालिसिस आहे, ते जे MPSC फॉरेस्ट्रीसाठी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये IFSचे क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात त्याच्यासाठी. ओके, हे आपले पेपर आहेत. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे. प्रत्येक गोष्ट जी आहे ती आयोगाला बनवली. आता हा इंटरव्ह्यूसाठी चालू आहे. आता जे इंटरव्ह्यूला आहेत ह्याच्यामध्ये 700 क्वेश्चन दिलेत. कुठले दिलेत? जे आयोगाच्या मेंबरने विचारलेले होते 21 आणि 22ला, ते प्रॉपर सेग्रिगेट करून दिलेले. स्वतःविषयी काही क्वेश्चन विचारले जातील. त्याच्यानंतर तुमच्या बाकीच्या गोष्टी शिक्षणावरती काय क्वेश्चन विचारले जातील. त्याच्यानंतर हे झाले नॉन टेक्निकलचे क्वेश्चन, जसं की ॲग्रिकल्चर ॲडमिनिस्ट्रेशनवरती काय क्वेश्चन आयोग आतापर्यंत विचारत. एवढे 700 क्वेश्चन केले की इंटरव्ह्यूवाल्याची आपली तयारी झाली. इंटरव्ह्यूला आत्ता माझ्याकडे जवळजवळ 250 लोक आहेत. दररोज सकाळी संध्याकाळी इंटरव्ह्यू चालू आहेत. ओके, 2 लेक्चर चालू आहेत दिवसभराचे आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू चालू आहेत. ओके, त्यामुळे प्रत्येक स्टेजवरती कष्ट आहे. असं नाही की ते सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीला सकाळपासून 10 इंटरव्ह्यू झालेत. आता इथं आहेत, परत 15 लाईनमध्ये आहेत. तिकडे पलीकडे अजून इंटरव्ह्यू चालू आहेत. तिथनं उठलं की तिथं जाऊन बसायचं. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस करताय कोणतीही गोष्ट डेडिकेशननं करा, तेवढ्या डिसिप्लिनमध्ये करा. 100% तुम्ही 35 जण इथं पोहोचण्यासाठी मला पण कष्टच करावे लागलेत. ओके, मग तेच आहे, तुम्हाला तिथं पोहोचायचं असेल त्या पोस्टला तर माझ्यासमोर एकच विद्यार्थी बसवतात. आपल्याच कॉलेजचा आहे, संघर्ष सांगळे म्हणून आहे. कोणाच तरी सिनियर असेल इथं. ओके, बसलेल्यापैकी सगळ्यांचाच आहे म्हणजे, पण असते आपल्याकडे सिस्टम अजून जवळचा लांबचा. ओके, त्याच्यामध्ये. ओके, मग तो माझा पहिला स्टुडंट आहे. पहिल्या बॅचला होता माझ्या. त्यावेळेसही मी त्याच नोट्स लिहून दिल्या त्याच पद्धतीनं. एकच स्टुडंट माझ्यासमोर 1.5 महिना बसत होता. 1.5 महिना. तो आता ॲग्रीच्या मेन्सला MBA करत का आहे मेन्सला, तर त्याला ती सवय लागली. दुसरा स्टुडंट आहे माझा यश डंबारे म्हणून, त्या बॅचला 1.5 महिन्यानंतर ॲड झाला होता. त्या बॅचला बॅच संपेपर्यंत 4.5 ॲडमिशन झाले होते. एक ॲडमिशन मधून सोडून गेलं होतं त्यांचं. इंजिनिअरिंगला झालं सिलेक्शन. ते MPSC फॉरेस्टसाठी तयारी करत होत्या. ओके, त्या गोष्टी. मग आता माझ्याकडे जवळजवळ मागच्या बॅचला 75 विद्यार्थी होते. आत्ता जवळजवळ ही जी बॅच आहे ती जवळजवळ 67 विद्यार्थ्यांपर्यंत आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानेश आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी. ज्ञानेश बरोबर 3 जणांनी ॲडमिशन केलेलं होतं. एकाने विड्रॉ केलं, अजून 1 जण आहेत ते पोचलेच नाहीत. त्यांना 4-5 वेळा कॉल केला, ते नाही आले. ज्ञानेशनं केलं, त्याच्यामध्ये त्याचा सेकंड पेपर झालेला आहे. आता पहिला पेपर चालू आहे. मग याच्यामध्ये वेळ जो करेल तो पोहोचेल तिथं. नाही करणारे काय, तुम्ही टाईम घालवला तुमचा तोटा आहे. आमचा काय तोटा आहे का? कुणाचा तोटा आहे? घरच्यांचा काय तोटा आहे का? घरचे आई ह्या अवस्थेत जगतात रे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यांना काय तुम्ही बंगल्यात न्याल आणि नाही नेलं म्हणून त्यांना काय होईल असं काही नाही. आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. आपण ते जे राहतात त्या कंडिशनला आपण सर्वाईव्ह नाही करू शकणार आहे. समजतंय? त्या गोष्टी आहेत. आणि जगामधलं सगळ्यात भारी प्रोफेशन आहे MPSCचा UPSCचा अभ्यास करणं. अभ्यास करायसाठी कुणीच पैसे देत नाही. डिग्रीला नसताना तर कोणीच देत नाही. आणि ते तुम्हाला भाग्य लाभलंय, त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करताय. अभ्यास करायला पैसे देतात ते घरचे 8,000. पगारावर अभ्यास करतोय आपण तसं बघितलं तर. परत काम करायचंय पगारावर, इथं पगार देतात अभ्यास करायसाठी. समजतंय? मग ह्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये करा आणि त्या पद्धतीने करा तर सिलेक्शन होईल. आणि इथं एवढ्या अपॉर्च्युनिटी तयार झाल्यात. ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये खूप अपॉर्च्युनिटी तयार झालेल्या आहेत. ओके, ॲग्री MPSCचाच थोडासा सिलेबस त्यांनी जास्त दिला नाही, तर बाकी सगळीकडे काय आहे ते व्यवस्थित दिलेलं आहे सगळ्या गोष्टी. ओके, काही क्वेश्चन असतील बोलूयात आपण, किंवा कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा.